आपण जे प्राचीन कम्युनिटीची सगळी गोष्ट सांगतात अक्षरशः आम्ही भारावून जातो. पण अशी कल्पना येते की आत्ताच्या काळामध्ये ते इम्प्लिमेंट होऊ शकेल. अर्थात 100% त्यातलं सार लक्षात घ्या. राशीन कम्युनिटी रिपीट करता येईल म्हणजे जसंचे तसं नाही करता येणार. पण गोल जिने पाहिलेत का तो कुठे? एक अशी जिने असतात आणि एक गोल जिना असतो. त्या गोल जिन्यावर वरच्या पायऱ्या चढलं तरी अमुक दिशेला गेले की अमुक झाड अमुक इमारत दिसते म्हणून पुनरुक्ती वाटते. पण तरी तुम्ही वर गेला असता. म्हणून त्याच्यातलं गाभा समजून घ्यायचा. गाभा काय की शक्ती कोणती आहे. तर आता निवडणुकांमध्ये धनशक्ती हा मुख्य भाग झाला आहे. त्याच्यानंतर गुंडशक्ती. काही लोक डिपार्टमेंटच काढतात की अमुक मनुष्य फार प्रश्न विचारतो त्याला जाऊन भिडा आणि त्याची रिपेअर करा. असे डिपार्टमेंट आहेत लोकांचे. आपल्याकडे आहे. साहेबांच्या विरुद्ध बोलायचं नाही. तर आक्रमक अहिंसा मिलिटंट नॉन व्हायलन्स हा शब्द लक्षात घ्या. ह्याच्याने तुम्ही लोकशक्ती जागृत करू शकता. नक्षलवाद्यांचं आमचं हेच होतं. नक्षलवादी काय करायचे बंगालमध्ये, समजा या भागातला सगळ्यात अनपॉप्युलर झालेला कोणी हुकुमशहा असेल, मालक असेल, तर त्याच्यावर पथनाट्य बसवायचे. आणि त्या पथनाट्यामध्ये शेवट असा असायचा की लोक त्याला मारतात आणि त्याला लोकांनी खूप टाळ्या मारल्या तर ॲक्च्युअल त्याचा खून करायचा. आपण त्याला प्रश्न विचारला की तुम्ही एक खून केला तर तुमच्या मागे पोलीस लागतात, तुम्ही अंडरग्राऊंड होता, मग खाण्यापिण्याचा प्रश्न येतो, मग तुम्ही लोकांनी गरिबालाही पिस्तूल दाखवता, ज्या गरिबासाठी क्रांती करायची त्यालाही पिस्तूल दाखवता. ही विसंगती निर्माण होते असं जगभर दिसलं. म्हणून भारताची क्रांती भारतीय पद्धतीनं होईल. किती तुम्ही समाजातल्या विसंगती मिटवता. आपल्यापासून सुरुवात करायची. आपल्याला आपल्या जन्मजात जातीचा अभिमान सोडता आला तरच लोकांना सोडता येईल. किंवा सांगायचं तुमचं म्हणजे मी जोपर्यंत ब्राह्मण होतो तोपर्यंत मला किंमत नव्हती. हे मी प्रत्यक्ष अनुभवानं सांगतो. ज्यावेळेला मी जानवं तोडलं त्यावेळेला मला असं वाटलं की आपण गरुडहून भरारी मारतो. आणि जनआंदोलनामध्ये सगळ्या जाती जमातीचे धर्माचे लोक येतात. आपल्यामध्ये जात असली तर त्याला ती दुर्गंधी वास येतो त्याला. म्हणून आपण जर डिकास्ट झालो तरच आपण युनिटी करू शकतो. हा त्यातला पाहिजे. आपण स्त्रियांना आदर करू शकलो तरच आपल्या आंदोलनात स्त्रिया येतात. आणि महिला येणं हे फार तुमच्या आंदोलनाचं यश असतं. आणि लोकांना एक हे दिलं पाहिजे की यांचं कुठलंही आंदोलन किमान मागणी आणि कमाल शक्ती लावणं ते सोडत नाही. किमान मागणी म्हणून मागण्या फार नाही करायच्या, किमान एक मागणी करायची आणि त्या किमान मागणीवर कमाल ताकद लावायची तर यश नक्की आहे. आणि अपयश घ्यायचा अधिकार नाही कोणाला. कारण जसं करोना असतो ना संसर्गजन्य रोग, तसं अपयशवाला माणूस हा माझं काय चुकलं याचा विचार करत नाही. इथं उठतो तिथून उठतो दुसरीकडे बसतो. काय खरं नाही बा, लोकच लई बेकार. तो मनुष्य कंडम होतो लोकशक्ती उभारण्याकरता. पण लोकशक्ती उभारली त्यात यशस्वी झाला, निराश नव्हता, जिद्दीनं लढत राहिला आणि यश मिळालं. तर म्हणून खूप गृहपाठ करायचा, खूप अभ्यास करायचा, थिअरी, फिलॉसॉफी आणि जनता. आणि त्याच्यानंतर त्याला यश मिळाल्यावर लिडरशिप मिळते. मग तुम्ही थोडं बोललं तरी त्याला रिस्पॉन्स मिळतो. हे त्याचं रहस्य आहे. आणि तुम्ही बोलता ते करता. तुम्ही एकदा म्हणलं, आता काल राणा वगैरे काय म्हणलं, आम्ही 9 वाजता जाणार म्हणजे जाणार. व्हिडिओवरनं गेलेच नाही. त्यांची किंमत संपली तिथे. त्यांनी मार खाऊन सुद्धा तिथे जायला पाहिजे. तुम्ही जे बोलता ते जपून बोला.
पण जे बोलला ते नक्की केलं पाहिजे. आता मला 62 वेळा अटक झाली मी सांगितलं, त्याच्यामध्ये मला मिसा लावायचं सरकार, म्हणजे आणीबाणी सगळ्यांनी लावलं, पण ते म्हणजे चुकीचं ॲनालिसिस करायचे. कुमार सप्तर्षीला बाहेर काढलं तर सोलापूर मेडिकल कॉलेज आंदोलन होतं. ते काय होणार हो, पोरांना काय कळतं. पण आपण त्या आंदोलनामध्ये इतका इनपुट केलेला असायचा की ते आंदोलन आपल्याला जेलमध्ये गेल्यावर जास्त उभारून यायचं. तू गणपती पाहिला ना, न हलणारी वस्तू गणपती असते. आणि आपण गणपतीला काय सांगतो, आम्हाला नाचायचं आहे, तू 10 दिवस भंग पाहू नकोस. तू भंग पावला तर आम्हाला नाचता येणार. तर लोक नाचले पाहिजेत आणि तुम्ही अधिष्ठान पाहिजे, म्हणजे लीडर पाहिजे. आणि एकदा लोकशक्ती बांधली की ती बिगर संसदीय पद्धतीनं काम करायला उभी घेते आणि तीच निवडणुकीला उभी येते. बिगर पैशाची, बिगर धनशक्तीचे तुम्ही निवडून येऊ शकता. लोकांना असं सांगायची तुमची हिंमत होते की मलाच गरज आहे तुमच्या मतांची, असं समजू नका. तुम्हालाही चांगला प्रतिनिधी निवडून द्यायचा आहे. मी असलो तर द्या, नाही तर देऊ नका, असं सांगता येतं. आता नगरमध्ये 7 कम्युनिटीज आहेत. नगर शहर हे 7 समाजांचं गाव आहे. पद्मसाळी आहेत, ख्रिश्चन आहेत, मुस्लिम आहेत, ब्राह्मण आहेत, व्यापारी वर्ग आहे, माळी वर्ग आहे. तर बरेच उमेदवार होते. तर निम्मे जातवार झाले. पण ज्यांनी जात मानली त्यांची सगळ्यांची मतं म्हणून माझी बेरीज जास्त झाली. लाट नाही आली, पण बेरीज जास्त झाली. मग निवडणुकीला काय लागतं, 1 मत जास्त मिळालं तरी तुला 100% मतं मिळालीत असा अर्थ आहे. आपल्या लोकशाहीचं जे वैशिष्ट्य आहे त्याला वेब मिनिस्टर मॉडेल म्हणतात. 1 मत मिळालं तरी तुला 100 मतं मिळाली आणि 99 ज्याला मिळाली, तुझ्यापेक्षा 1 मत कमी मिळालं त्याला 0 मिळाली असं म्हणतात. म्हणून आधी लोकशक्ती ज्याला बांधता येते तो जर आला तर माझा अनुभव असा आहे की एक आपल्या म्हणी असतात सत्ताधारी वर्गाने काढलेल्या की पॉवर करप्ट्स आणि ॲब्सोल्यूट पॉवर करप्ट्स ॲब्सोल्युटली. सत्तेचा स्वभावच असा की ती करप्ट करते. पण असं नाही आहे. बबन पाचपुते माझा शिष्य हा करप्ट झाला, मंत्री झाल्यावर, चेअरमन झाल्यावर कारखान्यात. आम्ही गेलो त्याला, पण मला नाही वाटलं कधी 2 पैसे खावेत कोणा, असं का वाटलं. आणि त्याचं तसं का झालं, तर त्याच्या मनात आधीच बीज होतं मोठं व्हायचं. श्रीगोंदा तालुक्यात 96 कोळी आणि 92 कोळी असा मराठ्यात मोठा वाद आहे. 5च 96 कोळी लोक आणि ते एकमेकांचे नातेवाईक, जामदार, जगताप, नागवडे, आणि ते सगळा तालुका पकडून होतं. म्हणून मला इलाज नव्हता, मला जनरल मराठाला हे करायचं होतं. तर मग 92 कोळीचं झालं, ज्यानं हिणवायचे 92 कोळी, तुमच्यावर काय विश्वास आहे तर तुम्ही खानदानी नाही. आमच्या बाया बघा, नवऱ्याशिवाय तिचं नख कोणालाही पाहायला मिळत नाही, नखसुद्धा पाहायला मिळत नाही, एवढे आम्ही खानदानी आहोत. आणि विधवा झाली की विधवा 92 कोळीत 72 लावतात. हे भयंकर बडबड होती. आणि बब्या 92 कोळी. पण बब्या जेव्हा सत्ता आली, बबन पाचपुते, त्यावेळेला तो 96 कोळीचा बाप झाला, डबल 96 झाला. ही लक्षात घ्या, ही जी चढती बांधणी आहे त्यात गेल्यावर. पण मला मोठं व्हायचं हे डोक्यात आधीपासून होतं. मला मोठं व्हायचं, समाजाचे प्रश्न सोडवायचे हे डॉक्टर सप्तर्षी करत होते आणि पुण्य त्याला देत होते. कारण आपण सगळ्या क्वार्टर बाळ्यांचं होऊ शकत नाही. मी आमदार होतो नगरला सगळे लोक यायचे, श्रीगोंदा यायचे, श्रीरामपूर यायचे, अकोला यायचे, संगमनेर यायचे. पण मला बघायला शेंदूर लावावं लागायचं. मी सांगायचो की अरे हा तुझं श्रीगोंद्यातलं काम ना, काही असायचं शाळेवर पत्रे टाकायचे, ते पत्रे टाकले बरं का टाकून. अरे मी विसरलोच होतो, बबननी मला आठवण करून दे. म्हणजे बबनला आपली पुण्य द्यायची असं पद्धतीनं असतं. पण तो करप्ट झाला. तर करप्ट होणं हे सत्तेवर जाण्याच्या आधीपासून डोक्यात असतं, हे लक्षात घ्या. तो थांबलेला असतो चळवळ वगैरेमध्ये, त्याला त्याच्यात रस नसतो.
त्या चळवळी आम्ही केलेल्या होत्या. साखर कारखान्याच्या विरुद्ध चळवळ, शिवाजीराव नागोडेच्या लोकांनी आम्हाला उसाच्या याने मारलं. मी त्यावेळेला मी पण आमदार होतो आणि नागोडे आमदार होते. म्हटलं बापू मला आमदार मिळाला म्हटलं आजच्या प्रसंगाने. तिथंच सांगितलं मार पत्त त्यांनी सांगितलं कुमारला नका मारू, ते आमदार ते लफडं होईल, विधानसभेत जाईल. म्हणून मला नाही मारायचे, शेजारी सगळ्यांना मारायचे. का तर आम्ही प्रश्न विचारायला आलो, खरा मालक कोण आहे? कारखान्याचा सभासद आहे. ते म्हणलं मालक आलेत, तुम्ही सदनाचा टाका, चहा द्या, आणि ते प्रश्न विचारतात. तुम्ही 600 रुपये ऑन घेऊन साखरेचं पोत शॉर्टेज होतं, तर 600 रुपये ऑन घेता असं सगळीकडे बातम्या येतात. खरं काय खोटं काय सांगा. तर करत माणसाला चर्चा नको असते. त्यांनी सांगितलं हो, ते जंगले वगैरे होते आणि व्हाईस प्रेसिडेंट याचा चुलताच होता बबनचा. आणि ते फार असतं ना, एवढे शिवराम अण्णा पाचपुते व्हाईस चेअरमन, एवढं गावात रुबाब काष्टीमध्ये की दाढी करायला कोणी बँकेतला वगैरे माणूस बसला ज्याला माहीत नाही गावगाडा, त्याची अर्धी दाढी करताना न्हावी त्याला अगदी गोड गोड बोलणार. आणि एकदम बाळचं म्हणा उठा उठा, अरे पण माझी दाढी राहिली ना, साबण अर्धाला. अण्णा आलेत आता तुमची दाढी नंतर असं ते असतं. आणि मी काय नाही केलं, मी फक्त त्या गावात जे दादागिरी त्या गावात सांगायचे न घाबरता. लोकांना माहीत असतं पण लोकांना शब्द नसतात, त्यांच्या पोटातलं आपल्या ओठात आणायचं, एवढंच काम आहे ना. पण अन्याय स्वतःचा कधी बोलायचा नाही. लोक म्हणते याच्यावरच अन्याय होतो, त्याच्या मागे जाऊन काय उपयोग आहे. आपला समाज आधाराच्या शोधात असतो. एका झाडाखाली किती लोक राहणार? काहींना ऊन लागतंच ना, सगळ्यांना सावली मिळत नाही, मग त्याला दुसऱ्या झाडाची सावली बघावं लागते. म्हणून पॅरलल पॉवर सेंटर निर्माण करणे हा राशीन कम्युनचा अर्थ आहे. म्हणजे आमच्याकडे लोक यायचे, गोरगरीबसुद्धा यायचे, काही नाही तर लसणाचं ते वाळलेली कांडी नाही का झोपडे, ती तरी घेऊन यायचं. रिकाम्या हाताने यायचं आणि एवढं आधी भाषण करून सांगितलेलं तालुक्यात. तेलाची एवढी बाटली तरी घेऊन यायचे. रोज एवढे 15 मुलं जेवणार, खाणार, नाश्ता होणार. तर लोक शहाणे आहेतच, पुढारी शहाणे नाहीत. मग आपल्याला कसं पुढारी व्हायचं आहे? लोकांच्या शहाणपणापेक्षा एक गुणभर जास्त शहाणपण पाहिजे आपल्याला. तुम्हाला का लीडर मानावं लोकांनी? तर एक आहे तुमच्याकडे पैसा आहे. म्हणजे सध्या आता कर्ज जामखेडमध्ये जे मानलं गेलं आहे, रामला तुम्हीच भारी पडू शकता, आपल्या गरिबाचं ते काम नाही भाऊ. पण तुम्ही तरुण मुलं आपापलं झेडपी पंचायत समिती धरून बसले आणि लोकांचं मन जिंकलं. वर कुठेही दिसत नव्हतं की बापूसाहेब देशमुख पडणार, पण आम्हाला माहीत होतं कर्जत जामखेड रिकामा करायचा असेल तर राशीन झेडपी गटामध्ये बापूसाहेबांना पाडलं. कुठेही काही दिसलं नाही. मी एकच सभा घेतली, त्यांचे 2 मंत्री आले होते, गोविंदराव अधिकारी आणि शंकरराव काळे. पण मी आधी बांधून ठेवलं होतं ना, ते त्यांना माहीत नव्हतं आणि ते पडले तर धक्का बसला. मालक पडूच शकत नाही असं असतं. तसं धनशक्ती विजयीच होणार हे लोकांच्या डोक्यातून जायला. बहुजन समाजाकडे मत आहे ना, आणि मत ही किती व्हॅल्यूचं आहे हे तुम्हाला पटवता येत नाही का? 5 वर्ष तुमच्या हातात आहेत ना. माझं तर म्हणणे 1 वर्ष तुम्ही पदयात्रेत गेला किंवा सायकलने गेला तर लोकांना पहिल्यांदाच खात्री येते की हो बडा माणूस पैसेवाला नाही आहे, त्याचं जास्त पडतं. आणि मग लोक कसं बोलतात काय नाही त्यांच्यामधून शब्द घ्यायचे आणि तेच लोकांना वापरतात. आता आमच्याकडं ते 15 लोक होते. तुला एक प्रसंग सांगतो, बाहेरून आलेले. तर त्यांना मी सांगितलं होतं जोपर्यंत तुम्हाला समजते तोपर्यंत ठीक आहे, नाही समजलं ते ग्रामीण भागाचं राजकारण तुम्हाला कळणार नाही. तर नंतर तुम्ही विचार करून ठेवा ह्या वेळेला काय करायला पाहिजे. पिंपळवाडीला गेलो, ठरल्याप्रमाणे ग्रामपंचायतीची सगळी माहिती आणली. आम्ही एका ओट्यावर बसलेलो, पोरं येत आहेत भेटत आहेत आणि संध्याकाळी सभा. सभेमध्ये ती माहिती असल्याने चित्र आपोआप काढायचं. पण तिथे नवीनच पिंपळवाडीला एक झाली, ही दुर्गावची कथा आहे. दुर्गावला
एक छबू नावाची नायकीनच माझ्यावर सोडली आणि एक असा म्हातारा हलगी वाजवायचा डंग डचण मचण डचण मचण आणि ती छबी माझ्या भोवती नाचायची. आता मी मागे पाहिलं आमचे लोक बसलेले स्टेजवर. आता काय म्हटले काही कळतच नाही भाऊ हे काय राजकारण आहे. छबी नाचती आहे म्हणलं आता बघा आता इथून पुढे धडा शिकवणं डेमॉन्स्ट्रेशन. मी असं तिच्याकडे छबी तू लई चांगली तर नाचतेस, तू माझी बहीण आहेस आणि तुला तर माहिती आहे आपली नेहरू फुलेची सभा झाली रासनाला आणि लीला गांधी बी आलती. मग लीला गांधीला सिनेमात कसं काम मिळालं ती अशी गोल फिरतात माझी मान गोल. ती लई डॅन्स उडी मारते डॅन्समध्ये, ते सिनेमात होतंच प्रसिद्ध. हा मग ती हा म्हणली म्हणजे तिचं अंगातली नाचणारी नायकीन सुपारी देऊन पाठवलेली ती कमी झाली. अगं मला तुझा डॅन्स बघायचा आहे, तू चांगली जंप मारते, तुला सिनेमामध्ये काम देतो. ती थांबलीच बय दादा हा म्हणलं मग तू समोर बस आता भाषण आहे नंतर मी तुझा डॅन्स बघतो. मग तिने सरपंचाकडे दुर्गावच्या बोट दाखवला. ह्या मुडद्यांनी सुपारी दिली ना मी काय भावाच्या भोवती नाचीन काय. म्हणजे त्यांचं शहाणपण वर आणायचं आणि मग असेच सटकवले त्यांना, असेच सटकवले. म्हणलं ह्या गावचे सरपंच असतील पाटील असतील तेच गावचे सप्लायर असतात म्हणजे रेशनचं दुकान त्यांचंच. म्हणलं कर्जताला जे मिळतं ते आणून तुम्ही देतात, लोकांना साखर पाहिजे राखेल पाहिजे तेवढं तिथे येत का. अरे काय तुम्ही माणसं आहेत का. आता हे त्यांना कोणी असं बोललेलंच नव्हतं पण हे लोकांच्या मनातलं होतं, माझ्या मनातलं नव्हतं. की दिवसभर लोकांचं ऐकलेलं होतं ना, लोकांकडनं आयडिया मिळतात, म्हणी मिळतात. आता आपल्या भागात एक म्हण आहे, बामणाची शेती आणि पाटलाचं टकुरं कवा पिकत नसतं. आता ही म्हण लोकांनी काढलेली आहे. याच्यात केवढं आहे, कुठल्याही ब्राह्मणाचा शेतीमध्ये ब्राह्मण कष्टच करत उत्तम शेती असो. आणि पाटील म्हणतो डोकं चालवायचं नाही. एखादं पोरगा अभ्यास करायला लागलं याला भटाळलं बामण झालं म्हणतात म्हणजे टाकाऊ झालं. हे आपणच मान्य केलेलं आहे आणि हे चवीनं मला मराठा पुढारी सांगायचे तुम्ही किती बी बोला पण आपल्याकडे बामणाची शेती पाटलाचं टाकूर पिकत नसतं ते राजकारणात आम्ही चढणार. म्हणलं बघू ना. म्हणजे लोक जातीवादी आहेत तर लोक जातीवादी कधीच नसतात हे लक्षात घ्या. आणि म्हणून जन आंदोलनाला जी लिडरशिप लागते ती जातीमुक्त लिडरशिप लागते. ती तुमची तयारी आहे का, अभ्यास करायची तयारी आहे का, जगात काय काय घडलं बरं ते आम्ही द्यायला तयार होत ना शिबिरांमधून याच्यामधून. त्यामुळं आजच्या काळात तो होईल फारचं काय होईल. आम्ही त्यावेळेला लाऊडस्पीकर वगैरे फार नसायचा. तुम्ही आता ते अगदी जोरदार लावू शकता. काल राष्ट्रवादीची सभा झाली कोल्हापूरला तर शरद पवारच्या मागे लाईट टाकले होते मोठे, पाहिले ना तुम्ही. म्हणजे लई मोठा माणूस आहे असं आपोआप प्रकाश झोतानी वाटतं. त्या टॅक्टिक करू शकतात पण त्या खर्चिक आहेत खूप. लोकांना ज्या वेळेला वाटतं की तुमच्याकडे पैसा आहे तेव्हा आणखीन पैसे ओढायलाच तो इलेक्शनला उभा राहिला आहे असं वाटतं. माझ्याकडे काही नाही, तुमच्याकडे मत आहे आणि त्या मतातून तुम्हाला निवडायचे चांगला लोकप्रतिनिधी कोण. मी तुम्हाला विश्वास देतो की तुमचे प्रश्न मी चांगले मांडले जसे मी मागे मांडले. हे सांगायला इतिहास तयार करावा लागतो आपल्याला. एवढं सांगून मतं मिळतात. म्हणजे मी लोकांना सांगितलं होतं, पत्र पाठवले होते त्यावेळेला कॉम्प्युटर वगैरे नव्हता. आंतरदेशीय पत्रावर एक ब्लॉक करून छापला होता हस्ताक्षरात माझ्या. तुम्ही 50 आपलं 100 रुपये किंवा 500 रुपयेपर्यंत काही रक्कम द्या. 100पेक्षा कमी असेल तर तुम्ही अडचणीत आहात. अडचणीतल्या माणसाचे पैसे उपयोगी पडत नाहीत म्हणून तुम्ही कृपया देऊ नका. आणि 500च्या वर मला कृपया देऊ नका कारण मी आमदार झाल्यावर किती का मताने येईना आपल्या लोकशाहीप्रमाणे तो 100% मतदारांचा प्रतिनिधी होतो.
तर मला इतरांची कामं करायची आहेत. तू जास्त पैसे देशील, माझ्यावर परीक्षण आणशील की माझंच काम करा, इतरांचा नका करू. म्हणून 500च्या वर देऊ नको. 500पर्यंत काही फार अधिकार होत नाही. आणि तुला वाटत असेल ते तर 27,000 रुपये आले. पण काही लोक व्हॉलंटरी करायचे. 15 रुपयाला भिंतीवर रंगवलं जायचं. जनता पार्टीचे उमेदवार अमुक, खूण, नांगरधारी शेतकरी. तर आमचे डॉक्टर मित्र सगळे नादावले होते. अरे पहिल्यांदा एक डॉक्टर उभा राहिला वगैरे असं. तर ते कंपाऊंडरला विचारायचे. तर दहशत होती फार त्या बार्शीकडची. तर तू परभाऱ्या, तुला 150 रुपये देतो, 10 बोर्ड लिही. 10 बोर्ड लिहिलं त्याला आपल्या गल्लीमध्ये ते म्हणतात ना जोर कुणाचा, ते बोर्डावरनं पाहता. जोर त्याच्यात नसतो, पण लगेच जोर वाटायला लागला. तर म्हणला आणखीन 150 रुपये घे, काढ तू कंपाऊंडरला परभाऱ्या. म्हणजे मी म्हणून मग मी नाही काढलं. तू जनता पार्टीचं काय करता, रिक्षा मी 6 लावल्या तर लोक आणखीन 8-10 लावायचे. ते जसं बोंबलते तसं बोंबल, संध्याकाळी पैसे घेऊन जा माझ्याकडे. 250 रुपये दिवसाला रिक्षा असायची. कुणी लावायचं. एक तर असा बोर्ड लावला होता. मी कोणाला विचारलं हे केवढ्याचा, ते म्हणले हा 5,000 रुपये. असे त्याच्याभोवती माळा मध्ये रंगीत वगैरे. म्हणलं ते आलं बिल तर आपल्याला काय द्यायला 5,000 रुपये नाहीत बुवा, एका बोर्डाचं बिल. तर ते म्हणले नाही नाही तुमच्याकडे नाही येणार. नंतर मला 6 महिन्यांनी कळलं कोणी माणसाने लावलं होतं, गुप्त लावलं. त्याला मी बोलवलं आणि त्याला म्हटलं तुझं 5,000 बिलाची तुझी अपेक्षा आहे का, तू काय केलं, तुझी माझी तर ओळख आहे नव्हती. तो म्हणलं तसं नाही, नगरमध्ये सट्टा लागतो. निवडून येणाऱ्या माणसाचा भाव कमी असतो. म्हणजे रुपया लावला तर 60 पैसे मिळतील. मग कशाला लावतं. कुमार सत्तरशी जर निवडून आले तर 16 रुपये देऊ रुपयाला. तर तो म्हणला मला माहीत होतं, मी लावलं तर मला एक स्कूटर मिळालं म्हणला. तर मीच तुमचे आभार मानतो. मी जेवढे पैसे लावले, मग मी बोर्ड लावलं तर माझे पैसे निघालेत नाही, आणि वर एक स्कूटर निघालं. तर रिसोर्सेस वगैरेला घाबरू नका, ही बोलायची पद्धत असते. पक्षाचं तिकीट आहे का, उगाच उभं राहू नको. ते लोकांच्या डोक्यातून खोडून काढलं. अरे पक्षाचं तिकीट त्यांनी आणायचं, तुम्हाला कोण पाहिजे हा प्रश्न आहे. आणि आता म्हणजे आमच्या वेळात आमच्या काळात थोडे तरी पक्ष होते, पण 80 सालानंतर घसरण सुरू झाली. मी 78 साली आलो. आता पक्षांचं महत्त्वच राहिलं नाही. रात्री तिकीट नाही मिळालं तर पक्ष बदलतात माणसं. म्हणजे याचा अर्थ काय, पक्षाला पक्षाचं स्वरूप राहिलं नाही. त्या निव्वळ निवडणूक यंत्रणा आहे. आणि त्या काय विचारतात, त्या पैसे देत नाही. तू किती खर्च करू शकतो, तुझ्या जातीचे किती लोक आहेत तिथे, हेच प्रश्न पक्ष विचारतात 80 सालापासून सगळे पक्ष. तर तुला तिकीट मिळवायचं असेल तर सांगावं लागेल की मी तुम्हाला एवढे पैसे देईन, मी स्वतः एवढे खर्च करीन, आणि मी लय भारी माणूस आहे, मी वारीलाही जेवण घालतो आणि मोहरमलाही वर्गणी देतो. म्हणजे मी हिंदू मुसलमानांची मतं मिळवी, आणि माझी जात काय समजा माळी आहे, काही पण घे, धनगर घे. मी मराठीत कवाच गपगार केले. कसे काय बो, मार्केट कमिटीची निवडणूक झाली, आपल्याला आमदारकी तिकीट पाहिजे म्हणून मी मराठा उमेदवार निवडून आणायला लई काम केलं. त्यामुळे आता ते मला विरोध नाही करणार. असली भाषा असते. हे काय तिकीट आहे का. तिकीट जनतेनेच म्हटलं पाहिजे की तुम्हीच उभा राहा. आणि हे इतकं सोपं आहे. हे करून झाल्यावर सांगतो आहे. आता तुझ्याकडे जामखेड तालुका 3 झेडपी आहेत, म्हणजे किरकोळ आहे. तुमचं सगळ्यात म्हणजे मला वाटतं महाराष्ट्र तालुका लहानाचा. आणि 3च पॉवर सेंटर असतात. मामलेदार म्हणजे तहसीलदार म्हणा, PI आणि BDO. सगळं आटपलं शासन एवढ्या 3 लोक. त्या 3 लोकांच्या ऑफिसेस जवळजवळ असतात. जामखेडला बघ, कर्जतला बघ. तिथं जवळच्या एका हॉटेलमध्ये ठेपा ठेवायचा बाजार दिवशी, आठवड्यातून 1 दिवस. ऑफिस नाही काय नाही, पण तिथे हे भेटते ते लोकांना. आणि ते म्हणले त्याच्याबरोबर जायचं.
मामदार त्याला हाकलून देतो, कोणी शेतकरी वगैरे, ए तुझं काम नाही होणार, पुढच्या आठवड्यात बघू, आज लई बिझी आहे वगैरे. आणि आपला गेला युवकरांचा बिल्ला लावला, तो आधी बिल्ल्याकडे बघतो, तिथंच तो निम्मा गार होतो. कारण बिल्ला म्हणजे काय सांगतो की ह्या बल्बमध्ये ताकद आहे का, बल्ब हात लावला तर शॉक बसतो, पण बटन बंद केलं तर काय, बल्ब काढता येतो हात घालून. तर पॉवर हाऊसची वीज येते का ते बिल्ला सांगतो. ते बिल्ला लावला तो निम्मा खाली येतो. त्याला माहिती आहे की यांचं पॉवर हाऊस महाराष्ट्रात आहे, तिथपर्यंत आपली तक्रार जाईल. CM वगैरे यांना एक हातावर आहे, एक फोन केला की CMला करू शकता, शरद पवारला करू, कोणालाही करू शकतो. म्हणून तो निम्मा. आणि मग त्याला पुढं बोलायचं, हे काम का होणार नाही, GR तर असा आहे, मग GRचा थोडा अभ्यास करायचा, हा गृहपाठ. आणि कुठल्या स्कीमवर किती पैसे ठेवले हे नियोजन मंडळाचं बैठक होते आणि त्याच्या जिल्ह्याला आलेले पैशाचं वाटप. तर साधारणतः 1200 ते 1500 योजना असतात, कल्याणकारी योजना. तर त्यात आपल्याला ते पुस्तक दरवर्षी मिळतं, फुकट मिळतं. तालुक्याला मामदारकडे तालुका पुस्तक असतं, कोणत्या गावात किती पडीक जमीन आहे, किती बागायती आहे, ते सगळं त्याच्यात असतं. ते घ्या ना मामदारकडनं, काय असेल 10 रुपये द्यायचे. आणि कल्याणकारी योजना साधारणतः 7 ते 8 ऑफिस असतात तालुक्यात. एकदा 4-5 पोरं तुम्ही बिल्ले लावून हातात डायऱ्या घेऊन जा आणि म्हणा तुमच्या खात्याला किती पैसा आला, किती स्कीम चालू आहे. तर बहुतेक 100 स्कीम चालू आहेत असं म्हणलं तरी प्रत्यक्षात पैसे कमीत म्हणून 3च चालू आहे म्हणतात. मग तुमचा खर्च कसा होतो ते सगळं ते लिहून घ्यायचं आपण. मग त्यांना वाटतं हे वेगळेच लोक, हे नुसतं हमसे जो टकराएगा माटी में मिल जाएगा असं म्हणत नाही. आणि मग हळूहळू ते दोस्ती करतात. आणि तुमचा जामखेडचा PI का व्हिडिओ तो आपल्याला भेटायला हां तहसीलदार तो भेटायला येतो ना आम्हाला. मी तर त्याला अरे तुरे म्हणतो वयाच्या अधिकारानं. तर असं तुमचं कोणतं, माझा एक फोन जाईल, एक तुम्ही फोन केला, मेसेजमध्ये टाकलं, नंबर दिला आणि काम मला सांगितलं, मी त्याला फोन करेन. PIला फार सोपं आहे. शासनच मुळामध्ये फार लोकांपर्यंत गेलेलं नाही, ते आपापसातच सगळं राहिलेलं आहे. त्यामुळे कुठल्याही प्रश्नाला थोडं दाब दिला की होत आहे. तुमच्यामध्ये अभ्यास करण्याची आणि जिद्दीनं काम करण्याची शक्ती आहे का हा सवाल. आणि माझं असं म्हणणं आहे की जोपर्यंत तुमच्या तरुण पिढीमध्ये ही शक्ती येणार नाही तोपर्यंत तुम्हाला आयात केलेल्या उमेदवारांनाच मतं टाकावं लागतील. आणि जो एक निवडून येईल त्याच्यात खोटा अभिमान बाळगला, मी त्याचं काम केलं होतं म्हणून तो निवडून आला आणि जीव पडला, हा लय भारी आहे असं ते उदयसिंग राजे करतात तसं करत फिरावं लागेल. एवढंच तुमच्याकडे हातात येईल. तो त्याच्या पैशाने येतो, पण तुम्ही इकडं हे करू शकता. ते ज्या स्त्रियांना ग्रामीण भागामध्ये असं आहे बरं का रे, इकडं ज्यांना मुलं होत नाही ना तर आपल्याकडे हिणवतात ना स्त्रियांना, मूल नाही झालं म्हणजे काहीतरी तिचा कमीपणा. हे खोटं आहे. पण काही का असे ना तिला कोणालाही मूल झालं, पाळणा हल्ला की तिला आभास होतो की आपला पाळणा हल्ला आहे. कोणालाही मूल झालं तर तसं आपली अवस्था करून घेऊ नका. तुमचा पाळणा तुम्हीच हलवला पाहिजे. म्हणजे आतून शक्ती आली पाहिजे. मग नंतर अनेक नक्षलवाद्यांनी मान्य केलं ना. माझे मित्र होते, त्यांना म्हटलं आम्ही जनतेतून शक्ती आणतो, ती मरतच नाही. आणि ती समजा शेवट क्रांती नाही झाली, कारण क्रांती देशात वातावरण होईल त्यावेळी, पण निदान आपल्या भागापुरतं आपण लोकशाही आणली. तुम्ही तुमच्या आजोबांना विचारा, वडिलांना विचारा, आपल्या भागात लोकशाही होती का? लोकशाहीचा पत्ताच नव्हता. आणि हे जे काढलं पॅरलल पॉवर सेंटर, तर आधी अभ्यास केला होता तो पाटलांचे, एक समस्त पाटलांचं, मग कोरेगावचे असो नाहीतर जामखेड्यातले खर्ड्याचे असो, एक सवय असते, सारखं दुसऱ्याला हिणवायचं. 4 चमचे बसलेले असतात, हा आला, हे कोणाचा रे, तर याचा लेख, हां त्याचा लेख, म्हणजे बापावरनं तुझी किंमत ठर.
शिकते म्हणतात असं होय, म्हणजे दिवे लावणार आहे. लावले का दिवे? तो स्पर्धा परीक्षेला बसला असला, झाला का कलेक्टर असं म्हणून अगदी तुला कॉमन आहे हे आज आहेच ना. तर मला तो काय म्हणणार, 5 वर्षांनी मी दवाखाना सोडला, माझ्या गरजा संपल्या 5 वर्षात. हे जे जीवनाला लागतं त्याला उपजीविका म्हणतात. जीविका म्हणजे मिनिंग ऑफ लाईफ, माझ्या जीवनाचा मी लावलेला अर्थ. हा चॉईस आहे. आपल्याला प्रत्येकाला प्रेम दिला, सगळ्यांचं म्हणून एकत्र दिलेलं नाही. तो व्हॉट्सअप ग्रुपवर एकत्र प्रेम, पण आपला प्रेम जर वापरला तर आपल्याला आपल्या जीवनाचा अर्थ लावता येतो. तर म्हणलं आपल्याला याच्यापेक्षा मोठं काम करायचं आहे. डॉक्टर ती आवडते पण सोडली ती, कारण त्यात अडकून उपजीविकेचं काम झालं. नंतर बायको नोकरी करणार, घर दिलं मी तिच्या नावाने, म्हणजे आपल्याला अटक झाली तरी घर राहणार झाली, एवढी व्यवस्था केली. आणि मग आलो आणि अपेक्षेप्रमाणे बापूसाहेब देशमुख भेटले दुसऱ्या दिवशी. आणि चाललो होतो, त्याच्या चमच्याने हाका मारले, डॉक्टर बोलवते. तर मी बाहेर उभं राहिलो. म्हणलं आम्ही उन्हात बरे, तुम्ही सावलीत बरे. इथूनच बोलतो. हळूहळू पाहिलं लोक कसे जमत आहेत. लोकांना मारामारी होत नाही ना आपल्या जीवाला काही होत नाही. लोक असे असतात, कुठे दगडाचा आवाज आला किंवा स्फोट झाला, बहुतेक माझ्याच टकोऱ्यात दगड पडलाय असं पहिलं आपलं टकोरा नाही बस हा आता ऐकतो म्हणजे. मग ते ऐकायला 200 लोक झाल्यावर मी सुरू केलं. मग ते म्हणले का प्रॅक्टिस चालली नाही का तुझी, आणि आता वडिलांच्या उरावर जगायला आला काय ते जमलं नाही वाटतं. पण म्हणजे माझी नंबर 1ची प्रॅक्टिस होती, खरोखरच होती. पण माझ्या त्यामुळं गरजा लवकर भागल्या 4 वर्षातच, म्हणून मी सोडून आलो. मग इथं कशाला आला म्हणलं, तुला डुबवायला आलो हे सांगायची हिंमत असेल तर यावं. सगळे ऐकत होते. का बो मला का डुबवायचं म्हणलं, तू एशीला बुच्च्यान बसवले. भारतात आलेली लोकशाही आपला रासनात येऊ द्यायची नाही, आणि रासनात नाही आली तर कर्जत तालुक्यात येत नाही, कारण तोच सभापती. तर म्हणलं मी बुच्च्यान उघडणार मी त्या भाषेत आणि लोकशाही आणणार. ते म्हणले आम्ही देशमुख आहे, गाव आमच्या मालकीचं आहे. म्हणलं गाव कुणाच्या मालकीचं नसतं. तू आणि मी एकाच शाळेत शिकलो राशींच्या. मी दुनिया पाहिली, जग पाहिलं. तू इथंच राहिला आणि मालकाचं लोक म्हणून गुरुजीनं ॲटोमॅटिक ढकलला पुढे तुला, म्हणून तू अभ्यासच नाही केला. आणि 7वीला कर्जतला गेला, भोपाची परीक्षा व्हर्नेकुलर फायनल 7वीची बोर्डाची असेल, आणि तिथं धडाकला आणि तिथं नापास झाला, म्हणून तू 6वी पास. दुनिया माहीतच नाही तुला. तर तुझ्या टकुऱ्यात पोट खराब आहे, त्याच्यामध्ये नवे विचार येणारच नाही. पण तुला माहीत नाही की दिल्लीला दवंडी झालेली आहे, दीपमाळीवरनं झालेली आहे, की भारतामध्ये संविधानाचं राज्य असणार. आणि तू म्हणतो मी माझाच तो कायदा. आणि आम्ही काय करायचो, गावोगाव जायचो. तेव्हा सभा नावाची भानगडच नव्हती करता. आणि तिथं 2 पोर होते, ते असं वाजवायचे तडम तडम ताशक ढोलके. हां, मोहम्मद फकीर आणि तो आमचा जाधव होता. आणि ते काळूबाळूसारखा ड्रेस घालायचे म्हणजे सारखा. मग त्यानेच विचारायचं, म्हणजे लोकांना कसा विचार करावा हे शिकवावं लागतं. अरे कामून कार उठवला उन्हाच्या पारी, कामून आवाज करतो, काय मतं मागायला आले का? नाही बुवा आम्ही मतं नाही मागायला आलो. मग कशाला आलो? आम्ही तपासाय आलो आहे की परत डुम 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 डचडम मचडम. आणि मग कामून आले, काय तपासता आता? रेडिओवर सरकार जे बोंबलतं, तेव्हा टी व्ही नव्हता, ते गावात आहे का? सरकार म्हणतं कोणी आजारी पडलं तर फुकाट औषध मिळतं का? ढोम 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 मिळतं का? रेशन मिळणार, रेशन मिळतं का? असं लोकांच्या मनात प्रश्न ओतावं लागतात. मग गर्दी जमायचीच ना, कारण आपल्याकडे काहीच नव्हतं. वाजलं म्हणले की लोक जमतात. म्हणून जर लग्नाचं वरात वगैरे पाहायला लोक जमतात. काहीच करमणूक नाही ना, म्हणून चला वरात बघू असं असतं.
तर आपलं आपण क्रिएट करावं लागतं. तुम्हाला आत्ताच्या काळात जे वाटतं ते करा, पण लोकांच्या मनामध्ये प्रश्न टाका. उत्तरं जरी तुम्हाला माहीत असले तरी लोकांच्या तोंडून येऊ द्या. आम्ही सांगायचो आम्ही लढायला तुमच्याबरोबर आहेत, तुमच्या मोहर बी नाही आणि तुमच्या मागं बी नाही, तुमच्या संघ आहोत. कारण आम्हाला विद्या माहीत आहे, तुरुंगात गेल्यावर कसं राहायचं, काय राहायचं. आणि सगळ्यात जास्त भीती तुरुंगाची असते, ती काढून टाकायची. मी जाऊन आलो इतक्या वेळा आणि लई मस्त असते, करेक्ट वेळेला जेवण देतात. आई देणार नाही इतक्या बरोबर संध्याकाळी 6 वाजता कोठडी बंद होते. म्हणतात बाळा विश्रांती घे, आणि मग सकाळी 6ला उघडतात. त्यांना एवढं वाटत आहे की इतकी परिस्थिती व्हायची की आता कधी जायचं, चान्स मिळतं जायचं. माझ्याबरोबर आलेले साधारण महाराष्ट्रात 1 लाख लोक आहेत. आता तेवढी माझी घरं आहेत. आता हा अंकुश आहे, हा सरकारी नोकरीत होता, तरी आमचा माणूस. म्हणजे मी म्हणतो माझंच घर आहे. माणसाला घर किती का लागतं? एक झोपायला बेड आणि खायला भाकर तुकडा आणि एक बाथरूम. तर मी शरद पवारला प्रश्न विचारला होता, तू म्हणला आता 5-6 कोटीचं काहीतरी नवीन घर बांधलं आहे. म्हणलं हो बांधलं आहे माळेगावला. आणि म्हणलं त्याच्यामुळं कळलं लोकांना तुमचं घर फुटलं, पूर्वी तुम्ही एकच राहत होते. तर म्हणलं असं कसं, घर नको का बांधायला, तुझी किती घरं आहेत? म्हणलं माझे महाराष्ट्रभर 1 लाख घर आहेत. त्याला आनंद होतो आम्ही गेल्यावर. एक रात्र राहायचं तर कुठेही राहू शकतो ना. ही आपलीच घरं मानायची. किती लागतं? कारण आपण या पृथ्वीवर पाहुणे म्हणून आलो. आपलं शेवट चिमूटभर राख आहे हे तर कळतं आहे ना. ब्रेन आहे, प्रत्येकाला हे कळतं, कारण इतरांचे मृत्यू पाहत असतो. मग जास्त टिकलेले लोक कोण? आज ज्ञानेश्वराचं नाव 800 वर्षानंतर आहे, शिवाजी महाराजांचं नाव 300 वर्षानंतर आहे, तुकारामाचं नाव आहे, बाबासाहेब आंबेडकरचं नाव आहे, महात्मा गांधीचं नाव आहे. तर ते अजूनही जगतायत लोक. आणि तू तुझ्या आजोबाचं नाव विचारलं, पणजोबाचं विचारलं, तुला आठवणार नाही, कारण ते मामुली मेले. तुम्हाला मामुली मरायचं असेल तर ठीक आहे. शेवटी चिमूटभर राख हे सगळ्यांचं आहे. शिल्लक काय राहणार राखेबरोबर? तर तुम्ही जे लोकांचं काम केलं. म्हणून प्रत्येक माणसाला सामाजिक काम करण्याची इच्छा असते, पण एक नॅरेटिव्ह म्हणजे एक सारखं निवेदन सत्ताधाऱ्यांकडनं प्रस्थापितांकडनं ते लई अवघड काम आहे. ते आपलं कामच नाही गोरगरिबाचं, ते पैसेवाल्याचंच काम आहे. पहिलं पैसा कमी आणि मग राजकारण कर. तोपर्यंत त्याचा चुचडा झालेला असतो. लगीन बिगीन लेकरं बाळं, त्याच्यात लढण्याची शक्तीच नसते असं. म्हणून युवकांनीच ते करायला पाहिजे. तुला हे माहिती आहे का, एअरफोर्समध्ये युद्धाच्या वेळेला जे फायटर पाठवतात ते 25च्या वयाची तरुण पाठवतात. कारण 45चा पाठवला तो विमान चांगलं चालवेल, पण आता बॉम्ब टाकायचे तर त्यात एक असं की त्यांचाही बॉम्ब आपल्यावर येईल. तर त्याला वाटतं आपण मरू, मग माझी बायको काय करत, ती भांडी घासल, त्याला सगळं दृश्य दिसतं. वाढावं वाढावं म्हणजे असं होईल. आणि मग त्याच्यानं टाकलेच जात नाही बॉम्ब. म्हणून 20-25 वर्षाची मुलं ठेवतात. त्याला काय वाटतं, आज मी ते उद्ध्वस्त केलं त्याचं विमानतळ शत्रूचं, तर माझं उद्या पेपरात फोटो येईल, मी मोठा होईल, मग मला पोरगी पण चांगली मिळेल, अमुक होईल. त्याला स्वप्न दिसतात आणि याला भूतकाळ दिसतो. हा फरक आहे. म्हणून युवक आहे आणि तो रडत बसला, मला समाज बदलायचा पण बदलताच येत नाही, तर त्यांनी आधी सत्संग करावा, विचारून घ्यावा ज्याने बदलला आहे थोडाफार. नाही तर समजावं की आपण पलायनवादी आहोत. अवघड आहे म्हणायचं म्हणजे पळून जायचं, चॅलेंज घ्यायचं नाही, असं त्याचा. इतिहासाची पुनरावृत्ती होतात असं म्हणतात. कशाची? इतिहासाची. तर इतिहासाची पुनरावृत्ती होते. नाही, मी मगाशी तुम्ही जो संघर्ष केला, एक 25-30 वर्षाचा काळ पूर्ण होता. मानवशाही किती निष्णात झाली,
परंतु कर्जतमध्ये पुन्हा एक 25-30 वर्षांनी पवार नावाचं वादळ मालकशाहीच्या रूपामध्ये गेलं. आता तुमचा जो संघर्ष होता तो गुंडशाहीच्या विरोधात होता. आता जो संघर्ष आहे हा संघर्ष पोलीस यंत्रणा असेल, तहसील कार्यालय असेल, वेगवेगळ्या अधिकाऱ्याची ऑफिस असतील, ही सगळी ऑफिसं पवार नावाच्या अधिकाऱ्याच्या नावाने गडगड भरलेली आहे. मग अशा वेळी या वादळाशी संघर्ष कसा करायचा? त्याच्या भोवती तुम्ही आधी नीट अभ्यास करायचा की हा प्रश्न न्यायाचा आहे, सत्य आहे, आणि सत्याग्रही बैठक मारून बसायचं. आणि गोळा केलं की प्रश्न सोडवण्याला तुला वेळ नसेल तर मी बसून राहतो. आम्ही 10-20 पोरं इथं बसतो आणि तू हे दे. आम्ही पुण्याला कुलगुरू होते. कुलगुरूला काढता येत नाही सरकारला, नेमता येतं पण त्या मुदतीच्या आत काढता येत नाही. तर तिथं अण्णासाहेब शिंदेच्या अशोक शिंदे नावाच्या मुलाला 71 सालची गोष्ट आहे, त्याने ॲडमिशन दिली. मंत्र्याचं होते, कृषी मंत्री होते. आणि मग आपल्या मुलाला दिली. तर 2 MSCच्या मुलांना ॲडमिशन मार्क असून मिळाली नाही, त्यांच्यापेक्षा जास्त. ते रडत आले आणि अगदी अशी मान टाकून संपलं आपलं सगळं. आम्ही म्हणलं रडता काय रे बावळ, तुमच्या तारुण्याला काळीमाय हा, रडता तुम्ही, चला. मग आम्ही मिटिंग घेतली, ह्या अन्यायाविरुद्ध लढायचं का? हो म्हणाले. मग आम्ही तिथे कुलगुरू आले होते त्यावेळेला, पुण्यालाच त्यांचं ऑफिस, इकडे बांधकाम चालू होतं 71 साली, महात्मा फुले कृषी विद्यालय. तर आम्ही बसलो. ते म्हणले काय करताय? म्हणले याला सत्याग्रही बैठक म्हणतात. तेव्हा घेराव शब्दच नव्हता मराठीत, तो बंगालमधून आपल्याकडे आला घेराव शब्द. घेराव शब्द मराठीत नाही आहे. आणि त्यांना म्हटलं की तुम्हाला वेळ नाही ना, पण आम्हाला वेळ आहे. ते याला तुमच्या मुलाला आणि मंत्र्याच्या मुलाला ॲडमिशन कशी मिळाली कमी मार्क असून, हे आम्हाला पटवून द्या. आम्ही तुम्हाला काय करणार, तुम्ही बसा. आणि मग पोरं आगावच असतात ना, 1500 मुलं. आणि मी तिथे काही म्हणायचे, काय नाही रे धरून हाणा, कोणी नाही आता. म्हणलं जा तू धरून हाण. नाही नाही तुम्हाला मी सल्ला देतोय. तर ते लक्षात आलं की जो आयुष्यात कधीच कोणाला मारू शकत नाही असा जो मामुली आणि भॅड माणूस असतो, तो दुसऱ्याच्या मारण्यामध्ये आपली एक पवित्र लाच मारून घेतो. म्हणजे स्टँडवर एखादा चोर पकडला तर तू पहिल्यांदा घाबरून पुढे जातो, काहीतरी मारामारी चालेल. मागून बघतो तर चोर पकडलाय, पाकिट मार, आणि त्याला मारताय. तर तो म्हणतो त्याचं मुंडकं पकडलं एकाने, आणि मग त्याच्या पृष्ठभागावर आपली एक पवित्र लाच मारून परत जातो. कारण त्याला तो चान्स असतो. म्हणून म्हटलं त्याला की तू जाण कर, तू खून कर ना, आमचं काही म्हणणं नाही. तो म्हणलं नाही 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 नाही, म्हणजे हिंसक प्रवृत्तीसुद्धा अशा घालवल्या. ते मी म्हणतोय तुम्ही करा. म्हणलं कृपया सल्ला देऊ नको, तुला प्रश्न सोडवता येत नाही, त्याच्या सल्ल्याची गरज नाही. मग पोरं माझ्याबरोबर राहील. आणि म्हणलं डोळ्याला डोळा भिडून बोलायचं, चांगलं बोलायचं, पण हे बोलायचं की आम्ही हा प्रश्न सुटल्याशिवाय जाणार नाही, किंवा मग तुम्हाला राजीनामा द्यावा, तुम्ही या पोस्टला पात्र नाही. तर मग आता मुलं आर्टिस्ट असतातच ना, स्नेहसंमेलनात दिसतं ना, मग काही काही असं नाटक का बुवा तुम्हाला सर असं वाटलं की आपल्याच लेकराला द्यावं, आम्ही काय तुमची लेकरं नाही? नाही 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 असं नाही करायला पाहिजे होतं तुम्ही. तसा पाणी पाणी व्हायचं. मग काही आगाव असतात, त्यांना टक्कल होतं, सर तुम्ही तकलीफ घेऊ नका, तुम्ही फक्त कारभार चांगला करा. तर आपल्याला काय अडचण, कमवा पाहिजे, मुद्दाम कमवा द्यायचे. सर तुम्हाला काय खिचडी पाहिजे, आज गुरुवार आहे, गुरुवार असतो का, खिचडी आणून देऊ का वगैरे, आम्ही उपाशी राहतो, तुम्ही खावा खिचडी आणि मारत जा आमचे गळे, कापत जा. तुमच्या मुलाला द्यावं का वाटलं, काही कळत नाही. आणि मग तुम्ही मोठी माणसं सगळ्या तरुणांचं भवितव्य खतम करणार का? ते इतकं हे झालं, बेचैन झालं. तेव्हा नाही दिलं. आम्हाला अटक झाली 1400 मुलांना. आम्ही जेलमध्ये होतो. त्याच्यामधला एक पोलीस ऑफिसर रिटायर झाला, आपला खोपडे, तो त्याच्यातला. आम्ही काय केलं, तुरुंगात गेल्यावर जेवण बिवण ऐकतंय ना, आपलं 14 दिवस शिबिर. त्या पोरं म्हणायचे तुम्ही सांगा. तर आम्ही किती माहिती सांगणार, जगातले मार्क्सवाद सांगितला, समाजवाद सांगितला. म्हणलं आता तुम्ही सगळ्यांनी बोलायचं. ते म्हणून आम्हाला नाही बोलता येत.
म्हणलं विषय पक्का असेल तर बोलताय. तर आम्ही एक विषय ठेवला, माझ्या गावातला टग्या. आणि टग्याची व्याख्या काय, बैलात कठाळ्या असतो ना देवाच्या नावानं सोडलेला, तो नुसता ढिशा मारतो आणि पुरणपोळी खातो, लोक असे पळपळ करतात. तसे माणसात टगे असतात, नुसता चारा खायचा, ना शेतीचं काम ना काय, तर त्याला टग्या म्हणतात. मग अहो ते 7 दिवस तेच चाललं ना, 7 दिवस मुक्त विद्यापीठ माझ्या गावातला टग्या. आणि 2 मुलांची भांडणं व्हायची. एक म्हणाला मीच बोललं पाहिजे, तुम्ही याला संधी नका देऊ. आम्ही म्हटलं असं काय, त्याने हातवर केलं, त्याला बोलू दे, तूही बोल. तो म्हणला तसं नाही, माझ्या गावातला टग्या माझा सख्खा मामा आहे, मलाच जास्त माहिती आहे, त्याला काय माहिती आहे. आणि हे सगळं महाराष्ट्रामध्ये छापून आलं. आणि मग वसंतदादा गेले, सांगलीचे पण पोरं होते, आणि वसंतराव नायकांना म्हणाले, अहो तो डॉक्टरला तुम्ही तुरुंगात टाकलं, तो मराठ्यांच्या पोरांना चुलीपाशी क्रांती आणायला सांगतोय. मग आपल्याला फार जड जाईल. सगळे मराठ्यात 7-12वालेच पोरं होते ना, 1400, त्यात एक खोपडे होता, तो पोलीसमध्ये गेला. मग हे सगळे आमचे दोस्त राहिले ना पुढे. तर आजच्या काळामध्ये असा कोणताही काळ नाही की सत्याला किंमत नाही, सत्याची मांडणी करता येत नाही. ते आम्ही शिकवून, मग सत्य लखलख पाहिजे, सत्य रोचक पाहिजे. असं कंटाळवाणं सत्य असं नाही का. सत्य रोचक पाहिजे, आक्रमक पाहिजे, लख 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 करणार पाहिजे. आणि सत्यच फक्त लखलख करतं म्हणून सत्याचा विजय होत नाही असं म्हणणं नाही. सत्य बाहेरच पडलं नाही, ते मनातल्या मनातच हारलं. हां तर काय हां तर सत्याची भाषा लखलखीत पाहिजे. आता ती लखलखीत पाहिजे म्हणजे ते उरत आलं, आज बोलते आणि उद्या तर मग काय लोक लई बाडबाड करते असं म्हणतात. म्हणून जे आपण बोललो ते पाळता आलं पाहिजे आणि ते धरून ठेवता आलं पाहिजे. एवढं करता येतं की नाही. आज माझ्या वेळेला तर असं काहीच एवढा शिक्षित वर्ग नव्हता. हे जे कॉलेज इथं बसलो आहे आपण, हे हायस्कूलसारखं होतं. याला कॉलेज कसं म्हणायचं हा प्रश्न होता. आणि मला इथे येऊ द्यायचे नाही, कारण तरुण मुलांचा संपर्क यायचा नाही. मग ठीक आहे, बाहेर भेटायचे, आपण गेटला उभं राहायचं, लाजायचं कसं त्याच्यात. लिंबाचं झाडाखाली उभं राहून मी अमुक यार पोरांना यायचे पोरं. ग्रामीण कॉलेजला मुलांनी क्रांतीची अगुवाई म्हणजे क्रांतीचा अग्रदूत राहिला पाहिजे. आता हा आमचा फुल टायमर आहे. आम्ही फुल टायमर करताना फार तपासून घेतो. हा स्पर्धा परीक्षेला बसला होता आणि एके दिवशी कोणी नाही बघून मला खाजगी बोलायचं. म्हणलं बोल. आणि म्हणाला मला स्पर्धा परीक्षेचा कंटाळा आला आहे, मला सामाजिक काम करावं असं वाटतं. म्हणलं कर. आणि मग काय काय तयारी करायची ती तयारी झाली आणि त्याला मी फुल टायमर केलं. मी त्याला एकच प्रश्न होता, आर यू हॅपी, आनंदी आहेस का. त्याला आनंद वाटतो ना. त्याच्या घरच्या लोकांना असं वाटते की येडा झाला, डॉक्टरच्या मागे लागला आणि आता याला पोरगी कोण देणार. ते म्हणले असं झालं घरात फार ताण आला की सांगायचं, दीर्घ श्वास घ्यायचा आणि सांगायचं आजपासून तुम्ही मला बोलत असला तर मी घरी येणार नाही. दीर्घ श्वास घ्या आणि ते पाळायचं पण बोललं तर, म्हणून लगेच बोलायचं नाही. आपली कुवत. आणि जमिनीवरचा वाटा हिस्सा मी सोडलेला आहे. सगळं भांडण मिटतं. परजातीची मुलगी घरात आणली तर त्याला हिस्सा कसा द्यायचा हा शेतकऱ्याच्या डोक्यातला प्रश्न असतो. आणि आनंद मिळतो तो तुम्ही चाखल्यावर मिळतो. हे पहा, आपल्याकडे गोटी आंब्याच्या आंबऱ्या खूप आहेत. आपण गोटी आंबाच खाल्लो तो पण काय म्हणतो लई चवदार आहे, हे तर तुपासारखा लागतो आमकत. पण हापूस आंबा खाल्ल्यावर कळलं की पूर्वी आपण गोटी आंब्याचंच कौतुक करत होतो. नंतर कळतं ना. तर चाखलं तर पाहिजे सामाजिक काम. तर ते चाखलेलं एक पुरावा आहे ते. आणि त्याला आत्ता अधिकारी किंमत देतात. म्हणून काळ सत्याचा काळ बदलत, सत्य कालातीत असतं. म्हणजे महाभारताच्या काळातही सत्यालाच किंमत होती ना, आजही सत्यालाच किंमत. कारण असं आहे, सत्य आणि प्रामाणिकपणा
हा जर समाजात नसला तर तुम्ही व्यवहारच करू शकणार नाही. म्हणून प्रत्येक समाजामध्ये कोणत्या वेळी जगातल्या कुठल्याही ठिकाणी 5% लुच्चे असतात आणि 5% सच्चे असतात आणि 90% कच्चे असतात. ते नेहमी बघतात बाहेर जोर कोणाचा आहे. आपण इलेक्शनला आल्या दिवशी तू मत कोणाला देणार, आता जातो जरा चक्कर मारतो बाहेर जोर कोणाचा आहे बघतो. जोर कोणाचा म्हणजे कोणाचे पोस्टर जास्त लागले, त्याला जोरच नसतो. पण कधीही 5%च्या पलीकडे सज्जन नसतात आणि 5%च्या पलीकडे दुर्जन नसतात. 0.5% इकडे तिकडे झालं किंवा दुर्जनांचा प्रचार जात झाला तर हे 90% बिघडतं आणि त्याच्या मागे जातात आणि ते 95% होतात. हा खरा प्रश्न आहे. गांधीच्या काळात लोक बलिदान कसं करत होते, स्वाध्याय करतात, तुरुंगात कसे जात होते, मिठाच्या सत्याग्रहात जखमी होऊन रक्ताची धार लागेपर्यंत मार खायचे. तर त्या काळामध्ये 0.5% सज्जन वाढले होते. तर आपल्याला समजत नाही का वाढत आहे. हा बॅलन्स बिघडला आहे. पण आता आमच्या काळामध्ये धांड्यांची दादागिरी असायची कर्जतला. धांडेवाडी माहिती आहे ना तुम्हाला? या जामखेडला त्या याची असायची. हां नाही मारवाडी आपला कोठारी म्हणजे तो. मग त्यानं एकदा आमचं काम तेच ना, ज्याची दादागिरी त्याचं पार चिपाट करून टाकायचं. तो जामखेडला एवढी सभा व्हायची मोठी, रात्री 2ला गेले तरी तोफा वाजायच्या आणि लोक यायचे आणि आज मजा येणार असं म्हणून ही गर्दी परत व्हायची. कारण लोकांना ते आवडतं, कारण त्यांना माहीत असतं मी बोलू शकत नाही, त्याच्या तोंडून आलं तर जास्त चांगलं. आणि दुसरं असं आहे की देवळांमध्ये आपल्याला आजूबाजूला उत्तर मिळतात. देवळाला एकच गोमुख असतं. शंकराच्या पिंडीवर पाणी व्हा, दूध व्हा, बेल टाका, आणखीन काय काय करा, पण ते तीर्थ नाही. गोमुखातून त्याचं एकत्र जे येतं तेवढंच तीर्थ असतं. तर लिडरच्या तोंडून गोमुखातलं तीर्थ आलं पाहिजे. आणि तिथं ते घाबरतंय, त्याचे स्वतःचे इंटरेस्ट आहे. तर मग लोक म्हणतात हे मी माझ्यासारखंच आहे ना, आणि माझ्यासारखंच मी त्याला का मानावं. जेव्हा तुमच्यापेक्षा वेगळे आहेत असं वाटतं आणि आपलंच हिताचं बोलताय, मग तो पाठिंबा हे त्याचं गणित. तर तुम्ही करून बघा ना. ते कोण पवार आहेत, सत्यागिरी बैठक बा आम्ही आज उठत नाही. तुम्ही किती बी वेळ घ्या, तुम्हाला हे काम करावं लागेल. हा जी आर आहे, कामाचा अभ्यास मग ते करीत करा, त्याला पळवट नका देऊ आणि मग बसून राहा. सुटलं. आणि मग त्याच्यात लोक आर्टिस्ट असतात आपले, लोकांची संख्या वाढली ना. काय आता आमच्या याच्यामुळे त्या कुलगुरूला काही वात्रट पोरं पाया पडतो, तुम्ही असं नीट वागा ना, असं तुम्ही आजोबासारखे बापासारखे पण असं वागता, स्वतःच्या मुलाला देता. नाही नाही नाही, पण मी तुम्हाला पाया पडतो, तुम्ही आशीर्वाद देऊ नका. मी पायातून तुमच्या ब्रेनला करंट सोडतो की तुम्ही सुधाराल आणि पायाला नखाने कुरतडायचे. ते मला म्हणायचे कुमार हे काय चाललंय. मी म्हणलं मला काही दिसलं नाही, तो काहीच मुलगा मारत नाही, हाणत नाही, पण ते पायाला नख कर नंतर कळायचं. असे आर्टिस्ट हे असतात ना. काही जणी पाया पडायचं जम मारून पाया पडायचे. तुम्ही लवकर सुधारणार नाही. स्वतःच्या लेकराला देताना आमची ॲडमिशन टाळतात आणि म्हणून जम मारायचे. तुम्ही जम मारून शहाणे व्हावं अशी कल्पना. असं काय 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 लोकांमध्ये क्रिएटिव्हिटी असते, नसते असं. मी काय सुरुवात केली सत्य सांगायला की मालकाला सगळ्या लोकांनी पाया पडायचं. घराच्या बाहेर पडलं की देवीला जायचं आणि देवीचे पुत्र म्हणून देशमुखांच्या पायावर. बरं ते कसं आहे आमच्याकडं असं नमस्कार वगैरे नाही चालत. तुम्हाला माहिती आहे का, जामखेडच्या लोकांना माहिती आहे, पायावर असं डोकं घासावं लागतं आणि ढुंगण हलवावं लागतं. ज्याचा खुळखुळा जास्त वाजेल तो जास्त निष्ठावंत. ह्यो नुसताच पाया पडला, खोळखोळा नाही वाजवला, अशी त्यांच्या चर्चा होईल. ह्यो आपला दिसत नाही, जरा संशयास्पद आहे. आता हेच मी ओपन बोलायला सुरुवात केली की हे देवी, हे आई, आमच्या मालकाला 4 पाय दे. तुझ्या जो प्रार्थना आहे, कारण लोकांच्या कपाळाला घट्टे पडले घासू घासू यांच्या पायाला, पण यांच्या पायावर किती लोड आला.
लोकांना एक कपाळ आहे, पण यांच्या पायावर सगळे डोकं घासतात, त्या यांना 4 पाय दे. आता याच्यावर काय बोलणार ते? म्हणून मी असं सांगायचो, म्हणजे लोकांना लोकशाही शिकवायची म्हणून, की भाऊसाहेब लाऊडस्पीकर म्हणून, मी नंतर चहा प्यायला येणार आहे बरं का भाषण झालं तुमच्याकडे. तर लोकांना कळायचं नाही. पण हे लोकशाहीमध्ये तर तिथं आल्यावर त्यांची घाई असायची, कुणी पाया पडलं तर पंचायत आहे ते म्हणजे बाजूला हटवा बाजूला हटवा. तरी कोणतरी म्हातारा अडाणी यायचा, मला पाया पडतो म्हणून. आणि मग त्यांनाच म्हणजे गिल्ट वाटायचा होता, कारण ते भाषण त्यांनी ऐकलेलं असायचं. त्यांच्या त्या ऑफिस म्हणजे दुकान म्हणतात, दुकानात बसून ऐकलेलं असतं. अशा वेगवेगळ्या गोष्टी आहेत. पण तुम्ही ज्ञानानं एक पाऊल पुढं पाहिजे, इंटरनॅशनल ज्ञान पाहिजे. दिल्लीत काय चाललं पाहिजे, जे दिल्लीत चालतं तेच गल्लीत होतं, हे लक्षात घ्या. गल्ली स्वायत्त नसते. म्हणून ज्ञानी व्हा. आणि मग शील संपादन. शील म्हणजे खोटं बोलायचं नाही वगैरे. हां, आचारसंहितेविषयी विचारायचं. कोणाची? आचारसंहिता ही महाराष्ट्राला नगर जिल्ह्यात हे या निवडणुकीत त्यावेळेस काय झालं होतं असं की जे आमच्या देशाला हात होतं केव्हा? आचारसंहितेचे प्रकरण जे शरद पवार साहेबांवर 6 वर्षाचा मतदानाचा हक्क घेतला हां, यशवंत गडाचे इलेक्शन एक रद्द झाली एवढं मला माहिती आहे. ते बाळासाहेब विखे कोर्टात गेले होते. पण त्यांनी साड्या वाटल्या होत्या आणि त्याचा व्हिडिओ त्यांनी दाखवला. आता साड्या वाटप होईल असं त्याच्यावर झाली. बाकी आचारसंहितेचं नाही झालं. 6 वर्षाचा मतदानाचा हक्क घेतला होता. हां, मतदानाचा हक्क 6 वर्ष. हो ना, ते तेव्हा झालं होतं. आणि त्याच्यात बाळासाहेबांनी काय केलं होतं गम्मत, त्याला बिचकवायला कोर्टामध्ये मधु कांबीकरकडे 2 लोक जे असायचे नेहमी, त्यांना पैसे देऊन आणलं होतं. आणि त्यांनी एवढंच काम की गडाक उभा राहिला तिथे, साहेब होते बरं का, आपल्या बाईसाहेबांकडे साहेब होते. तर तो असा नर्वस होऊन जायचा. ते मधु कांबीकरबद्दल बोललं जायचं. तो फार गमतीशीर राग होता. मराठा समाज भयंकर भडकला होता त्यांच्या. कारण पाटलांची पद्धत कोल्हाटीन ठेवायची असते. तर हा मधु कांबीकर त्या मैफलीला जायचा. तो कोल्हाटणीनं पाटील ठेवला. आमच्या सगळ्यांचा अपमान झाला असं वाटतं. पाटलांनी कोल्हाटीन ठेवली तर ठीकच आहे, ते रीतीप्रमाणे. हां, पण त्याच्यावरनं नाही, त्याची उडाली. त्यांनी व्हिडिओ कुठून तरी मिळवला आणि कोर्टात त्याची भंबेरी उडली. विखे असे आर्टिस्ट होते, खूप भानगडी, दुसऱ्याच्या भानगडी काढायच्या, आपल्या भानगडी जपवायचे. असं कोणाला का नाव सांगायचं सगळ्यांना कळेल. माझं नाव मामा शिंदे आणि माझं नाव मामा शिंदे, राहणार भांडेवळी, कर्जत जिल्ह्यामध्ये. मी बराच वेळ आहे. मला धर्म आणि समाजकारण, धर्मांतरण आणि समाजकारणामध्ये नेमकं फरक काय? फरक असं की नसेल फरक तर समाज आणि धर्म ह्याच्यामध्ये किती बरोबर आहे का, ही एकत्रित गोष्ट आहे. अशा गोष्टीचा मी प्रश्न विचारतो. त्यामुळे समाज आणि धर्म दोन्ही गोष्टीचा अंतर मला कळावं. प्रश्न इतका चांगला आहे आजच्या परिस्थितीत की त्याला त्याचं बक्षीस द्यायला पाहिजे. प्रश्न चांगला. असं आहे, धर्मकारण हे मठात, मशिदीत, गुरुद्वारात याच्यात चालतं, चर्चमध्ये. तर धर्म जगामध्ये त्या परिस्थितीत निर्माण झालेले. म्हणजे इसवी सन 500मध्ये इस्लाम निर्माण झाला. त्यावेळेला टोळ्या मारामाऱ्या करायच्या आणि सगळ्या टोळ्यांचे देव मूर्ती ह्या काबामध्ये ठेवल्या जायच्या. जवळजवळ 150पर्यंत असायचे. आणि त्याचा सांभाळ करणारी एक टोळी होती, तिचं नाव कुरेशी. पण म्हणजे आपल्याकडे तर गुरु समजा. त्या टोळी जन्माला आलेला हजरत मोहम्मद पैगंबर. तर तो पाहायचा ना की इथे येतात आपापल्या देवाला भजायला आणि काबा मंदिरातून बाहेर गेले की दुसऱ्या टोळीच्या बरोबर भांडणं करतात. म्हणून मग त्याच्या डोक्यात असे विचार आले
की मूर्तीपूजाच नको ना, कारण मूर्ती माणूस करतो. देव चूक नाही करत, माणूस चुकाच करतो. तो आपला देव हा भांडणाकरताच निर्माण करतो, म्हणून त्यांनी मूर्तीपूजा काढली. त्याच्यानंतर तिथे मारामाऱ्या झाल्या, हिंसा खूप होती. म्हणून इस्लामचा अर्थ शांती. आणि एक टोळीचा प्रमुख मेला, त्याला बायका किती असायच्या? 100, 150, 200. म्हणजे टोळी प्रमुखांनी जबाबदारी घ्यायची, ते त्याला बायको म्हणायची. म्हणजे लग्नसंस्था एवढी विकसित झाली नव्हती. मग 150-200 विधवा व्हायच्या. म्हणून त्याने आणलं विधवाशी विवाह करणे पवित्र आहे. आपल्याकडे हिंदू लोक काय, ती उष्टी झाली. त्या उष्टीची कल्पना त्याने काढून टाकली आणि त्यांनी स्वतः हे करण्याकरता आपल्यापेक्षा वयानं मोठा असलेल्या एका विधवेशी लग्न केलं, खदिजा म्हणून. तर त्या परिस्थितीची रिॲक्शन म्हणून तो धर्म तयार झाला. पण त्यांनी काही सांगितलेलं सनातन सत्यते माणसाने साधे राहावे, त्याला बरोबर काही घेऊन जाता येत नाही, म्हणून ते अतिशय साधे राहायचे. आणि सार्वजनिक पैसा घरात आणायचा नाही आणि घरातला पैसा बाहेर न्यायचा नाही. एकदा ते रावटीत राहायचे. म्हणजे प्रमुख होते, धर्मप्रमुख होते आणि राज्यप्रमुखही होते. पण घरात आल्यावर, कपडे काढल्यावर लक्षात आले खिशात 2 मोहरा राहिल्या. कशा काय सार्वजनिक पैशाचा 2 मोहरा माझ्या घरी आल्या. म्हणून रात्रभर झोपले. त्यांना खूप सांगण्यात आलं, बायकोने सांगितलं ते उद्या वापरता येतील शिल्लक म्हणून. ते म्हणाले नाही, पण असं माझ्यात कसं झालं. म्हणून इस्लाममध्ये ह्या कथा सांगता सांगता सार्वजनिक पैसा घरात आणू नये हा विचार आला. बैतुल माल म्हणून एक कल्पना आहे. बैतुल माल म्हणजे सार्वजनिक संस्थेचं किंमत. तो घरात आणला तर पाप झालं. नगरला कोठला मैदानामध्ये 150-200 एकर सामुदायिक मालकीची जागा होती. मी आमदार झालो तेव्हा. माझ्यानंतर आसिफ सर झाले. आसिफ सरने ती बिल्डरला घेतली मुंबईत बसताना. तर ते म्हणले आसिफला आलाच तर खून करू. हे धर्मकारणला. आसिफ मुसलमानच आहे, त्यांना धर्माबद्दल काही नाही. पण तू बैतुल माल कसा विकला? सार्वजनिक हे तू खाजगीला विकलंस आणि त्यात पैसे केले, तू ये परत. ते मंत्री झाले आंदोलनाच्या मंत्रिमंडळात आणि तिकडेच मेले, पण नगरला येऊ शकले नाही. असं प्रत्येक धर्मामध्ये काही नीती धर्म असतो आणि तो नीती धर्म योग्य असतो, पण बाकीच्या गोष्टी त्या त्या काळातल्या आणि त्या प्रादेशिक असतात. आता बुरखा का घालायचा? तर वाळवंटच आहे ना, ते सारखं रीती अंगावर येते. आता काल तुम्ही टी व्हीवर पाहिल्याचं, अमरावतीचे लोक विचारात भयंकर ऊन आहे, ते शिवसैनिकच, पण निदर्शन करताना डोक्याला कापड गुंडाळलेलं होतं. आणि मुंबईच्या लोकांनी नव्हतं गुंडाळलं, दोन्ही शिवसैनिक. तर ते हवामान प्रदेश याच्या डिफरन्सप्रमाणे होतं. म्हणून धर्मकारण हे धर्माची एक व्याख्या आहे, फार चांगली व्याख्या. माणसाला माणसाशी जोडण्यासाठी जे सांगितले जाते त्याला धर्म म्हणतात. माणसाला माणसाशी जोडण्यासाठी, माणसाला माणसापासून तोडण्यासाठी जे सांगितले जाते त्याला अधर्म म्हणतात. तर त्या त्या काळात माणसाला जोडण्याकरता आलं तर त्याचा एक मर्यादित अर्थ आहे, त्यातली नीतिमत्ता बरोबर आहे, बाकीच्या काही गोष्टी बदल असू शकेल. तर हे जर तुम्ही लावलं तर त्या त्या धर्माच्या अन्वयाने आपापल्या धर्मात बदल करावे. आता बसवेश्वर हा आपल्याकडे समतेचा पहिला पंथ कर्नाटकात. हा ब्राह्मण होता, पण गद्दार ब्राह्मण होता. त्यांनी गरिबांची आणि महिलांची बाजू घेतली आणि त्याला असं सांगण्यात आलं, हे तू राजकारणात आणून दाखव. तर कर्नाटकच्या राजाने त्याला अर्थमंत्री केलं. तर त्यांनी रोजगार हमी योजना आणली, महिला गरीब सगळ्यांना कामाला लावलं आणि कर्नाटकची तिजोरी दुथडी भरून वाहू लागली. त्यांनी हे सिद्ध केलं आणि मग ब्राह्मणाला वाटलं की आपल्या पोटावर पाय येईल आणि म्हणून त्यांनी खून केला. हां, बसवराजचा. म्हणजे जो त्याला ज्या राजा खुश झाला होता त्याच्या मुलाला काड्या घालून म्हणजे ते असे पळत राहिले जीव वाचवायला, अशी परिस्थिती आहे. तर धर्मकारणात हात घालणं हे सोपं आहे, पण त्याच्यात सुधारणा करणं शक्य नसतं. हा एक भाग.
आता राजकारण म्हणजे काय? राजकारण म्हणजे जे जे डोळ्याला दिसतं, जे जे कानाला ऐकू येतं, म्हणजे पंचेंद्रियाला कळतं, याच्यात स्वर्ग नरक भाषा नाही वापरायची. जे जे इहलोकामध्ये मला दिसतं, तुला सगळ्यांना दिसतं, त्याचं नियमन करणे म्हणजे राजकारण. त्याला सेक्युलर राजकारण म्हणतात. मग त्यात धर्म आहेत ना, आपापल्या जागी त्याने आपला मठ सुधारावा, त्याने मशीद सुधारावी, रंग दिला, काही वाटायचं कारण नाही. पण त्याच्या भक्तांनी करावं. पण राजाला धर्म नसेल, म्हणजे जे सत्य मंत्रिमंडळाला धर्म नाही, हे आपल्या संविधानाने सांगितलं. तो सगळ्यांना फक्त नागरिक मानणार आणि धर्माला देणग्या देणे हे त्याचे काम नाही. कारण ते तुम्ही सामान्य गोरगरिबाकडून पैसा गोळा केला ना, धर्माला त्याच्या भक्तांनी द्यावे. तर याला सेक्युलर राजकारण म्हणतात. आता योग्य कोणता असं तुझा प्रश्न असेल तो उघडच आहे. भारतासारख्या देशामध्ये जगात जेवढे धर्म आहेत तेवढे भारतात आहे. तर इथे जर आपल्याला भारत तुटू द्यायचा नसेल तर आपण सर्व धर्मसमभावाचंच राजकारण करायला पाहिजे. आणि म्हणून राज्याला कुठलाही धर्म नाही, महाराष्ट्र सरकारला कुठला धर्म, केंद्र सरकार कुठलाही नाही. लोकांना आहे का? आहे, पण त्यांनी मर्यादित पाळा. बाथरूममध्ये तू कपडे घालून आंघोळ करतो का अंडरपॅड घालून आंघोळ करतो याचा संबंध नाही. बाथरूम बंद आहे. तिथून तू घरात आला तर निदान चड्डी आणि बनियन घालावं लागतं. पण तू रस्त्यावर आलास तर तुला चड्डी बनियनवर नाही येत, कारण तू तिथे नागरिक झाला. ह्या मर्यादा आहे. गांधीजी म्हणायचे की माणसाला किती धर्म असावेत, माणसाने सगळे धर्म मानले तरी चालेल, काही बिघडत वैयक्तिक पातळी. पण रस्त्यावर आला की तो भारतीय नागरिक आहे. आणि भारतीय नागरिकाने दुसऱ्या भारतीय नागरिकाला ते समान दर्जाचे असल्याने त्यांनी किंमत दिलीच पाहिजे. आता देशात अगदी उलटी गंगा वाहते की मुसलमान म्हणजे राक्षस आहे, सैतान आहे, आणि ते याच्यावरून दाखवायचं टी व्हीवरनं. आणि टी व्हीवर भयंकर खोटं दाखवलं. ह्या आता दिल्लीचं जे प्रकरण झालं रामनवमीचे, हे संघाचेच लोक तलवारी घेऊन नाचत होते. आमची हिंदूची यात्रा अशीच असते, नंग्या तलवारी घेऊन. आणि मशिदीवर गेले तर मशिदीच्या लोकांना ते जवळ यायला नको होते, भीती वाटणार ना, त्यांनी दगडं मारली. दगडं मारल्याबरोबर ते सगळे तिथली दुकानं वगैरे बुलडोझरने पाडली. असं पाडता येतं का? भारतीय नागरिकाची मालमत्ता नष्ट करायची असेल तर आधी कोर्टातून परमिशन घ्यावी लागते ना. पण आदित्यनाथ UPत आल्यापासून भाजपची जिथे जिथं सरकार आहे, मध्य प्रदेश, बुलडोझरने पाडूनच टाकायचं. तू मला आवडत नाही, हे नवीनच सुरू केलं त्यांनी. तर याला म्हणतात राजकारण धर्मात आलं आणि धर्माला राजकारणात आणलं. आता पाकिस्तान झालं, त्यांनी इस्लामचं अधिष्ठान, ते म्हणले आमचं धार्मिक करायचं आहे. आपण म्हणलं नाही, आमचं धार्मिक नाही, आमचं सेक्युलर, सर्व धर्म समभाव. मग प्रगती बघा तुम्ही, गेल्या 70 वर्षात 15 ऑगस्ट 1947ला फाळणी झाली. त्याच्यानंतर पाकिस्तानचं काय झालं ना आपलं काय झालं? आपण IIT केल्या, आपण आर्मी चांगली केली, रस्ते केले. म्हणजे 70 वर्षात काही झालं नाही असं म्हणायची फॅशन आहे. पण आपण मिरवणुका मोठ्या काढल्या धार्मिक, म्हणून आपला देश पुढे नाही गेला. पाकिस्तानचं सगळेच इस्लाम येतं, म्हणजे एकमेकाला मारतात ना, म्हणजे धर्म सगळ्यांना एकत्र ठेवू शकतो हेही खरं नाही. बांगलादेश फुटलाच ना. पंजाबी आर्मीनं बंगाली लोकांवर बलात्कार केले, बायांवर त्यांना मारले, कारण बंगल्यांची संख्या जास्त होती पंजाबांपेक्षा. आणि मुजीब रहमान एकमत हे काय करायचे, तिथं अनेक पार्ट्या करायच्या आणि त्यांचे डिव्हिजन करायचे आणि मग पंजाबचा पंतप्रधान. आता मुजीबला पंतप्रधान करायची वेळ आली तर त्यांनी फाशीची सजा दिली. ते इंदिरा गांधींनी त्यांना वाचवलं आणि बांगलादेश झाला. तर हिंदू धर्म म्हणल्यावर हिंदूमध्ये जात असताना हिंदूचं ऐक्य होऊच शकत नाही. म्हणजे हिंदू धर्माच्या अधिष्ठानानं आपण पाकिस्तानची नक्कल करायला लागलो तर आपण टिकूच शकणार. आपण टिकले त्याचं कारण सर्व धर्म आम्हाला सारखे असं सत्तेने म्हणायचं असतं. म्हणून इलेक्शनला उमेदवार काय करतो, पिराला चादर चढवतो. शिरगोंद्याच्या शेख बाबाला पहिली चादर चढवली जाते, सिद्ध टेकलाही जातो.
गोदडे बॉलही जातो, राशींच्या देवीला येतो आणि चर्चमध्ये पण जातो. त्याने काही बिघडत नाही ना. तू कामं करायची ती ऐक आहे. तुझं हे काम नाही की लोकांना मोक्ष द्यायचं आणि लोकांना स्वर्गात पोचवायचं आहे, हे तुझं काम नाही. ते मठातले लोक सांगतील असं केलं तर स्वर्ग मिळतो, असं केलं तर नरक मिळतो. तो म्हणजे अशी डिव्हिजन झालेली आहे की धर्मकारणाने जे डोळ्याला दिसत नाही त्याच्या कल्पना सांगाव्या आणि सेक्युलर राजकारणाने किंवा लोकशाही राजकारणाने डोळ्याला दिसतं ते करावं. लोकांना पाणी नाही, पाणी द्यावं, शेतीला द्यावं, प्यायला द्यावं, लोकांना शिक्षणाची चांगली पद्धत नाही ते द्यावं, आरोग्य द्यावं, हे काम सरकारचं. आता सगळं तो असं गल्लत करून टाकले. आणि टी व्हीवर बघितलं तर हे सगळे मोदी भक्त मालकांनी 47 चॅनलमध्ये अंबानीचे शेअर आहेत. कुठली काल त्या रवी राणा आणि त्यांना दाखवणे इतके ते काय मोठे होते का? बरं, ते भाजपचे खासदार म्हणजे कशी आहे माहिती आहे का? तिला काँग्रेसने पाठिंबा, भाजपचं पडतो आहे ना म्हणून काँग्रेस राष्ट्रवादी पाठिंबा देऊन ती खासदार झाली. आणि नंतर तिचं जातीचं सर्टिफिकेट ते काय कुणबी वगैरे तिथे रिझर्व असेल ते खोटे असा हायकोर्टाने निकाल दिला, ती सुप्रीम कोर्टात दिली. तर तिला एवढी प्रसिद्धी आणि सारखं तिचा आणि तिच्या नवऱ्याचा व्हिडिओ. हे धर्माने राजकारणात ढवढव करणे. तुम्हाला हनुमान चालीसा म्हणा ना, तुम्ही तुमचं मंदिर बांधा, त्यात म्हणा तुम्ही आमच्या जीवनावर का आक्रमण करता भारतीयांच्या. आणि आयडिया ऑफ इंडिया नावाचा एक शब्द आहे की प्रत्येकजण धर्म मानणारा असेल त्याचा तो मानू शकतो. पण इथे भारतीय लोक आयडिया ऑफ इंडिया मानतात. म्हणजे मी भारतात 7 पिढ्या राहिलेलो आहे, माझ्या 7 पिढ्या, म्हणून मी भारतीय आहे आणि मला इतर भारतीयांबरोबर समान दर्जा आहे, म्हणून इतरांचा अपमान करायची मला परवानगी नाही. आणि माझा कोणी अपमान केला तर मी कोर्टाचं धाव घेऊ शकतो. सन्मानाने जिवंत राहणे हा मूलभूत हक्क आहे. हे मूलभूत हक्क आपल्याला संविधानाने दिले, ते पूर्वी नव्हते. अस्पृश्याला सन्मानाने जिवंत राहण्याचा अधिकार नव्हता. तुम्ही जर पूर्वीचं संविधान वाचलं, मनुस्मृती, स्त्रियांना गुलामी होती, त्यात असं लिहिलं आहे स्त्री ही स्फोटक द्रव्य आहे, म्हणून तिच्या लहानपणी बापाने तिला सांभाळावे, हे स्फोटक द्रव्य आहे म्हणून त्याची जबाबदारी. तरुणपणी तिच्या नवऱ्याने तिला जपावे आणि म्हातारपणी तिच्या मुलाने तिला गुलामीत ठेवावे, कंट्रोलमध्ये ठेवावे. कारण कंट्रोलच्या बाहेर गेली तर बाई फार स्फोटक आहे. आणि पुढं म्हणणं आहे म्हणून जी पत्नी फार नखरे करते किंवा मेकअप करते किंवा ब्युटी पार्लरला जाते, तिला सांगावे असं करू नकोस, तुझ्याकडे नवऱ्याशिवाय इतर लोक पाहतील. पण तिने नाही ऐकले आणि ती ब्युटी पार्लरला जातच असेल तर तिला गावातील कुत्र्यांकडून गावकऱ्यांच्या समोर खाववावे, हे संस्कृत लिहिलेलं आहे. मी ब्राह्मण लोकांना सांगतो निदान एवढं सांगा, कारण तुमच्याशिवाय कोणी लिहूच शकत नव्हते, इतरांना परवानगीच नव्हती. तेव्हा पोते तुम्ही दिलात तर आमच्या पूर्वजांनी लिहिलेल्या आम्हाला मान्य नाहीत एवढंच म्हणा ना. सारखं लोकांच्यामध्ये ब्राह्मण देश आहे, ब्राह्मणांचा अपमान झाला. अरे पण हे पोथ्यातलं आम्हाला मान्य नाही एवढं म्हणायला काय झालं? तर ते जर म्हणले तर भूतकाळ संपतो आणि आपण भविष्याकडे बघतो. म्हणून भूतकाळ संपवायचा नाही, म्हणून तेच परत सांगायचं. मनुस्मृती श्रेष्ठ आहे. माझी मनुस्मृतीवर महाराष्ट्रामध्ये 64 प्रवचनं झाली, प्रवचन द्यायचं आणि श्लोक दाखवून. शंकराचार्याबरोबर वाद झाला माझा 2 दिवस. मग मारामारी. ब्राह्मण हिंसक नसतात असं नाही. आणि आता त्यांनी सांगितलं आहे हा गद्दार ब्राह्मण आहे, हा काही सुधरत नाही, म्हणून त्याच्या नादी लोक लागू नका, आपल्याच अंगलट येतं, म्हणून आता मला त्रास देत नाही. नाही तर घरावर हल्ले केले, सगळे केले आणि धर्माच्या नावावर केले. पण ते खरे धर्माच्या नावावर आहेत असं मी नाही समजलं. ते त्यांना असं वाटतं की लोकांना धर्माच्या नावावर गुंगे आणता येते. एखादे दारू पाजल्यावर कसं माणूस करतो, तर बाकीचे दारू पाजतील, आम्ही दारू पाजून धर्म पाजतो, डब्बल डोस देऊ.
लगीन असायला आमच्या हिंदूच्या भावना, आणि भावना अशा सणवाराप्रमाणे कमी जास्त होतात का? रामनवमीच्या दिवशी असं सारखं आमच्या भावना हिंदूंच्या काय दुखवल्या. बरं, हिंदू म्हणतच नाही, हेच कुठेतरी म्हणतात. म्हणजे रामनवमीला जास्त असतात आणि एरवी कमी असतात काय भावना? आणि भावना हा बुद्धीचा खेळ नाही. बुद्धी थांबल्याशिवाय भावना तयार होत नाही. हे सायंटिफिक आहे. म्हणजे डॉक्टर म्हणून मी सांग, बुद्धी काम करत नाही. बायको आपल्याला काही विचारत असले, जे कोणी लग्न झालेले असतील, मुलांना माहीत नसेल, तर तिला आर्ग्युमेंट देताच येत नाही बुद्धीनं. त्यावेळेला तो म्हणतो, बाया माणसाने असं बोलू नये, आपल्या पायरीने राहावं. ती भावना आहे. बुद्धी थांबली की ते येतं. मग धर्म अंगात आणायचा आहे. आणि मग भाजपचं काय चांगलं वाईट, म्हणजे भाजपमध्ये राम शिंदे शिक्षण संस्थांना त्रास देतो हा मुद्दा नाही महत्त्वाचा. राम शिंदे जातीवाद करतो, धनगर माळ्यांना एकत्र करून मराठ्यांचा द्वेष शिकवतो, हे त्यांच्यामध्ये बिलकुल नाही. छान, तो आम्हाला खासदार झाल्यामुळे वर सत्तेला एक आकडा मिळतो. तर धर्मकारण आपल्या जागी असावं आणि राजकारण म्हणजे सगळ्या पब्लिकच्या भल्याचे निर्णय घेण्याचे निर्णय क्षेत्र म्हणजे राजकारण. प्रत्येक निर्णय राजकारणात होतो. म्हणजे तू जर काय कोलगेट वापरतो का काय वापरतो, कोणती वापरतो, विको कोलगेट, तर कोलगेट किती काढायची त्याला तू विचारतो, माझा पगार किती, मनात सुरू होतं मेंदू, मी 1 इंच काढायच्या ऐवजी 1.25 इंच काढावी का 1.25 इंच काढावी, आता टॅक्स किती त्याच्यावर, माझा पगार, या सगळ्याचा विचार करून कोणाची अर्धा इंच निघते, कोणाची 1.25 इंच, कोणाची, म्हणजे प्रत्येक गोष्टीत राजकारण. तुम्ही जरी म्हणला की मी राजकारणात भाग घेणार नाही, तर राजकारण सर्वव्यापी असल्याने तुझ्या प्रत्येक गोष्टीत भाग घेणार असं आहे. धर्माने स्वर्ग नरकाच्या गोष्टी थापा काय असतील तुमचं तुम्ही मारावे, ज्याला पटतात त्याने पटून घ्या. मुसलमानामध्ये म्हणजे इस्लाम धर्मामध्ये आणि हिंदू धर्मामध्ये भारतात काय वाटतो का? कारण की भारतामध्ये इस्लाम धर्म भारतातील हिंदू धर्मासारखाच आहे. हे बघ, एक लक्षात घे, भारतामध्ये मुस्लिम धर्मामध्ये फक्त सुफी संत आले बाहेरून, कारण ते तिथल्या बादशाहांना त्रास द्यायला लागले. इस्लामची क्रांती झाली, पहिले 30 वर्ष खूप फास्ट झाली आणि गुलाम मुक्त झाले, म्हणून जुने बादशाह गेले, गुलाम झाले. पण ते पहिले बादशाहाचीच नक्कल करायला लागले. बाया नाचवायच्या, सारखे आपले काजू पिस्ते खात बसायचं बादशाहाने, ऐशोराम करायला, बेली डान्स करायचा, आपल्यासमोर चालू ठेवायचा. म्हणजे बबन पाचवीचं नंतर काय झाला तसं 92चा 96 झाला किंवा दुप्पट झाला तसं झालं. तर सुफी संत म्हणाले की नाही, सुफी संत साधेपणाचे, हजरत कसे राहिले रावटे, हजरतला किती कपडे होते, 3च कपडे होते, मग तुम्ही बादशाह असं का कर. तर त्यांनी त्यांना मारून टाकायला सांगितलं, म्हणून ते सरकत इथं आले भारतात. म्हणून सुफी संतांचं महत्त्व फार आहे आपल्याकडे भारतात. कारण भारतीय मुस्लिम हे परदेशी आहेत का नाही, हे कशावरून काढतो तर वंशशास्त्रावर. तर आपण ज्या वंशाचे आहोत त्याच वंशाचे ते आहे, ते कळतं कवटीच्या मापांवर. जगात जेवढे 4-5 वंश आहेत, म्हणजे 4-5 माकडाच्या प्रकारांपासून आपण वेगळे झालेलो. मूळ माकडाचा प्रकार वेगळा असेल तरच आपण वेगळे. तर ते मुस्लिम बाहेरचे नाही, फक्त इराणी हॉटेलमध्ये जो बसलेला असतो इराणी तेवढाच वेगळा, बाकी इथे सगळे आपले लोक आहेत. नंबर 1, ते काय झाले मुसलमान असा प्रश्न आहे. आत्ता महाराष्ट्रात ताजी घटना म्हणजे इतिहासाच्या दृष्टीने ताजी, बाबासाहेब आंबेडकरांनंतर महार लोक बौद्ध का झाले. तुम्ही जर इकडे त्यांना हाल करत असला, बाबासाहेबांनी 15 वर्ष नोटीस दिली होती 35 साली, आणि बरोबर 15 वर्षांनी 50 साली ते बौद्ध धर्मामध्ये गेले की तुम्ही आम्हाला समान वागवा, आम्ही तुमच्या धर्माचे आहेत ना, तर आम्हाला मंदिर प्रवेश द्या. 1 वर्ष नाशिकच्या काळ्या रामाला
बाबासाहेबांना मानणाऱ्या लोक अस्पृश्य लोकांनी घेरा घातला. त्यांनी दरवाजे बंद केले 1 वर्ष आणि मागच्या बाजूनी म्हणजे भटजीच्या घरात जायचं आणि मग तिथून देवळात जायचं, असं त्यांचं दर्शन चालू. म्हणजे पर्वतीला जायचं म्हणाले, तिथे दगड मारले. मग आम्ही तुमच्या धर्माचे आहोत तर आम्हाला मंदिरात का नाही प्रवेश, हा साधा प्रश्न आहे. आणि मग ते म्हणाले की मी 15 वर्ष वाट पाहिजे, नाही तर मी तुमचा धर्मच सोडून देईन. तुम्ही मला धर्म बांधव मानतच नाही तर मी तुमच्या धर्मात का राहू. असाच मुसलमानाने प्रश्न विचारला. तुला तो एखादा पीर वगैरे माहिती आहे का, तो असं काळे कपडे घालतो, असं डोक्याला रुमाल बांधतो आणि हातात मोराचा पिसारा असतो, पाहिला असेल ना कुठे. आता इथं त्याला सांगायचं, हे शिवू नको, ए पाण्याला हात लावू नको, ए तुझी सावली पडेल माझ्या अंगावर, चल तिकडे. आणि तो वेशीबाहेर राहणारा असा अपमान, जिणं दुर्दम्य म्हणजे अवघड, आणि असा बसलेला, दुर्मुखलेला, डिप्रेशनमध्ये गेला आहे, सायकोलॉजी. आपण दलित असतो तर काय झालं असं कल्पना कर. म्हणून तो असा बसला आहे, डोळे झाकले, आणि तिथे एकदम अंगावर मोराचा पिसारा फिरतो. तो पीर यायचा आणि असा अंगावर पिसारा फिरवायचा. बेटा क्यों रो रहे हो, गुस्सा आया क्या, चलो खाना खाने चलो मेरे साथ, खाने पर गुस्सा नहीं करते, आओ मेरे थाली में खाओ. आजही मुसलमानात, भारतीय मुसलमानात ही पक्की रूढी आहे की लग्नाला एका परातीत, श्रीमंत असो गरीब असो, बिर्याणी टाकून एका परातीत खातात. ते काय आहे, ते हिंदू धर्मातल्या वाईट गोष्टीची रिॲक्शन आहे. स्पर्श नाही करायचा. मग मुस्लिममध्ये काय आलं, गले लगाव 3 वेळा, इकडून इकडून इकडून. पहिलं जे गले लगावचं ते असं आहे कल्पना, डाव्या बाजूला हात असतं म्हणून त्याच्या डाव्या बाजूच्या हातवर हात दाबायचं. काही मनात माझ्याविषयी असेल तर मच्छर राग तो काढून टाक, म्हणजे माफी मागण्याचा. आता क्लिअर झालं ना, आता मग डावी उजवी परत करा, असं 3 वेळा करावं. सुंदर कल्पना आहे, पण ते मुळात रिॲक्शन आहे हिंदू धर्मातल्या वाईट गोष्टीबद्दल. म्हणून दलित लोकांमधून अस्पृश्य मुसलमान जात झाले. हे दिसतं आपल्या डोळ्यासमोर आहे ना. तर असं कोण बाहेरून आलेलं, म्हणजे परकी आले याच्यात कुठे परकी येते. मुळामध्ये भारत देश कसा निर्माण झाला, सगळ्यात जुना का, तर पूर्वी इंडस्ट्री वगैरे नव्हत्या, फक्त शेती होती लाट. तर जंगलात राहणारे आदिवासी अनेक शेती करणारे ते पुढारलेले लोक, अशी जगात लाट आली. जिथं तिथं जंगलाच्या बाहेर उंचावर राहायचं आणि थोडी शेती करायची, थोडं जंगलातून आणायचं शिकार वगैरे करून. पण पावसा पाण्यापासून उंचावर, तुम्ही आपल्याही कर्जत तालुक्यामध्ये धनगर समाजाचे जर वाडे पाहिले तर ते उंचावर असतात, म्हणजे ड्रेनेज, पाणी ड्रेन होऊन जावं पावसाचं, इतकं साधं आहे त्याच्यात निसर्गाच्या. त्या शेतीच्या लाटेमध्ये भारत हा एक असा देश आहे की इथं जगातलं कुठलंही पीक येतं, कारण इथे 3 सीझन आहे. शेतीला काय लागतं, जमीन, पाणी आणि वातावरण. तर आपल्याकडे 3 वेळा 10 फेब्रुवारी, 10 जून आणि 10 ऑक्टोबरला वातावरण फिरतं, गरकेच मारतं. 10 फेब्रुवारीला उन्हाळा सुरू होतं, एकदम पिकांची भिन्न. जगात 1-2 पिकं, 4 पिकं, 10 पिकंच येतात, पण जगातल्या कुठल्याही कोपऱ्यातलं पीक आपल्याकडे. म्हणून जगातून लोक इथं आले. आणि ही वस्ती कोणाची नव्हती, दंडकारी नव्हतं, सातबारी नव्हते. जो जंगल काटेल आणि शेती करेल ती त्याची. आता आमचं खेड मोऱ्यांचं आहे, म्हणजे काय, मोरे नावाचा समूह आला आणि त्यांनी तिथलं जंगल काटलं आणि बाकीचे नंतर आले, एवढंच त्याचा अर्थ. म्हणून तो पाटील बहुसंख्य लोकांचा, म्हणजे ते पहिले आलेले ज्यांनी जंगल काटलं आणि कृषी संस्कृती सुरू केली. आता हे बाहेरून आलेले लोक, रशियाहून आलेल्या लोकांना बटाटा आणि गहू यायचे. मग इथले लोक म्हणाले, अरे आम्हाला ज्वारीबरोबर बटाट्याची भाजी मिळेल, तुझं माझं जमतं आहे, आपण एकमेकाला सप्लिमेंटरी आहे, विरुद्ध नाही आहोत. तुझी भाजी मी खातो, तू भोपळा डोक्यात घेऊन आला म्हणून आपल्याकडे 8-9 माळ्यांमध्ये भोपळे
कोथिंबिरे असे आडनाव आहेत. म्हणजे तो कोथिंबिरीची आयडिया घेऊन आला. पण मला लागतं ना, कोथिंबिरी लागते, मी पण होतो. आता मिरची आहे, मिरची पोर्तुगीजांनी आणली आहे. जी आपल्या जेवणात महत्त्वाची आहे ना, ती आपली नाही आहे, पोर्तुगीजांनी आणली. इथे 7 मैलाच्या पट्ट्यात केशर पण येतं. जगातलं अशी एक वनस्पती जी आपल्याकडे येते, म्हणून जगाला आकर्षण होतं. आज अमेरिकेचे जे आकर्षण आहे, कारण टेक्नॉलॉजी, त्यावेळेला शेतीचं आकर्षण होतं, म्हणून लोक आले आणि हे मिक्सिंग झालं. ते आपापले देव घेऊन आले, म्हणून खूप देव, खूप धर्म. पण एक गंमत आहे, तुम्ही लंडनमध्ये गेला तर मी जा तुम्हाला पोरगा तिथे, तुम्हाला गोरेच लोक दिसतात, ब्रिटिश लोक. म्हणजे काळा ब्रिटिश असं नसतो. पण भारतामध्ये एका कुटुंबात काळ्या रंगाचा भाऊ आणि गोऱ्या रंगाची बहीण असते. याचा अर्थ काय? हे जीन्स असतात, गोऱ्या रंगाचे आम्ही. ह्याचा अर्थ आपले पूर्वज प्रेमळ होते, एवढंच अर्थ आहे. हा कबूल का नाही करत आपण? मला सांगा ना, एकाच कुटुंबात विविध रंग असलेले जगात कोणताच देश नाही. आफ्रिकेत गेलं तर इथून तिथून काळे लोक, नाक असं चपटं आणि केस असे बारीक 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 ते असे असतात. त्याच्यामध्ये असं नाही होत की नेग्रोच्या पोटी एक गोरा मुलगा आला, लगेच म्हणणं इथं युरोपियनांशी संबंध आला, असंच म्हणणं. बराक ओबामाची आई गोरी होती, पण तिने लग्न आफ्रिकन माणसाशी केलं होतं, म्हणून बराक ओबामा झाला. त्याची दुसरी बहीण गोरी झाली. आता हे थोडंसं, आता आम्ही डॉक्टर म्हणून जेनेटिक्स माहिती आहे. जेनेटिक म्हणजे आजोबाचे नाक कसं असावं, डोळ्याचा रंग का असावा, कातडीचा रंग का असावा, याला जीन्स म्हणतात, गुणसूत्र. ही अशी पिढ्यानपिढ्या जातात. जी डॉमिनेटिंग होतात ते होतं. एक बहीण काळी आणि एक बहीण कुरळ्या केसाची आणि भाऊ बिगर कुरळ्या केसाचा, हे वांशिक मिश्रणाचा पुरावा आहे. म्हणून भारतामध्ये सहिष्णुता आहे. बरं बाबा, तुला तो देव आवडतो ना, तू त्याची पूजा कर, मी बी करीन कधी. मराठवाड्यामध्ये निजामाचं राज्य होतं, तर रोजे झाल्याने काय फायदा होतो, उपवास केल्याने. रमजानचे आत्ता चालू आहे, तर कित्येक हिंदू उपवास करतात, पण ते नवस करतात. हिंदूला देवाला फुकट काय द्यायची सवय नाही. तो म्हणतो रोखीचा सवाल बोल, मला काय देतो. म्हणून हिंदू लोक रोजे करतात. हे माहिती आहे का तुम्हाला? जामखेडला जास्त करत असेल, कारण जामखेड हे मराठवाड्याचं प्रवेशद्वार आहे. औरंगाबादलाही करतात, म्हणजे मराठवाड्यात करतातच. तर असं मिक्सिंग झालेलं आहे. आणि 2 आहेत गोष्टी. तबलीग आहे मुसलमानामध्ये, ती म्हणते आपलं हिंदुआयझेशन झालं आहे. मक्केला हाजला जातात ना, त्यावेळेला इंडियातून आलेल्या मुसलमानांना अशुद्ध मानतात, यांच्यावर हिंदू संस्कार झाले. आता वरा ही त्यांच्याकडे लग्न अगदी साधेपणानं करायचं आहे, पण आता मुसलमानसुद्धा बेंडबाजा लावतात, ते म्हणतात हिंदूच आहे. असं हिंदूवर मुसलमानाचा आणि मुसलमान हिंदूंचा परिणाम झाला, एकत्र राहिले नाही, मिक्स असल्याने. आता नगर जिल्ह्यामध्ये तुम्हाला असं दिसेल की काही महार समाजाचे लोक बौद्ध झाले आणि काही ख्रिश्चन झाले, कारण ब्रिटिशांच्या आधीपासून इथे ख्रिश्चनिटी आहे. पण त्यांच्यात लग्न होतात, धर्म आड येत नाही. म्हणजे ख्रिश्चन झालेला महार, हिंदू महार आणि बौद्ध महार यांच्यातली नाती तुटत नाहीत. म्हणून नगर जिल्ह्यामध्ये दलित पॅंथर वाढलं नाही. त्यांना वाटलं आपण असं जोरात बोलू वगैरे. इथं नाही बाबा, आपलं समुदाय धरून राहावं लागतंय. नगर जिल्ह्यामध्ये शिक्षणाचं कॉलेज काढावं ही कल्पना हिवाळे नावाच्या एक महाख्रिश्चनालाच पटली. बाकीचे काय नाही टोकर झालं, बामणांनी काय नाही काढलं. 47 स्वातंत्र्य मिळाल्याबरोबर हिवाळ्याने काढलं. मी त्या कॉलेजमध्ये शिकलो. तिथे नावं अशी असायची, मेरी दगडू कांबळे, बापाचं नाव दगडू, ही मेरी. आणि आमच्यात गप्पा अशा चालायच्या, हे मेरी चल ना गं, ये निफानी कर, आपण गोईंग फॉर वॉकला जाऊ. ही प्रत्यक्ष वस्तुस्थिती. पण त्या कॉलेजमध्ये हिवाळे आम्हाला सांगायचे, मी ख्रिश्चन आहे याचा लाभ नगरकरांना आणून देतो.
ते अमेरिकेला जायचे, 2 शर्ट असायचे, एक फाटलेला असा लोंबणारा तुकडा. आता तर मला दिसत, पण आमच्या काळात असे लोंबणारे शर्ट घालायचे. आणि त्याने अपॉइंटमेंट दिली, 9ला गेले. PA म्हणाले की 9:05ला आत बोलवलं. आत बोलले की ते बाथरूमला जायचे आणि तो शर्ट घालायचे. मग ते लोक म्हणायचे, अरे बापरे, एवढं दारिद्र्य का? मग लायब्ररीला किती लागेल? काय 2 कोटी लागतील. लगेच 2 कोटी देऊन टाका. आणि तो एकदा लायब्ररी, शेरूडेडी एवढी लायब्ररी 3-4 मजले बांधलेली, तर स्वतः सर उभे राहिले. मी पहिल्या 10 वर्षातच होतो त्यांच्याकडे. 57 साली गेलो, म्हणजे 10च वर्ष झाले ते स्वातंत्र्य. असे उभे राहिले. पोरांनो, मला माहिती आहे त्या माणसाचं, अमेरिकन माणसं इंग्रजी तुम्हाला कळणार नाही, तुम्हाला साधंही इंग्रजी कळत नाही, ठीक आहे बरं का, पण एक गोष्ट आहे, मी त्याच्याजवळ बसणार, मी हसलो की तुम्ही हसायचं, मी टाळ्या बदल घेत तुम्ही टाळ्या, कारण आपल्याला डबल देणगी काढायची. आणि मग आम्ही बसायचो. सर हसले की हा हा, जास्त सरांपेक्षा हसायचे. म्हणजे टाळ्या बदल का आणि कडाकट टाळ. तो इतका खुश व्हायचा की असं स्वागत माझं जगात कुठेच झालं, उदार म्हणून पैसे नाही. असं नगर कॉलेज युनिव्हर्सिटीचा बाप तयार केलं. हे हिवाळी माणूस का करतो, महार समाजातला माणूस का करतो? आणि तिथे असणारे ख्रिश्चन मुलं मुली आम्हाला सांगायचे, सगळे मित्रच असायचे. आम्हाला सरांनी हे कॉलेज दिल्यामुळे आम्हाला अमेरिकेत चान्स जायचा मिळतो. आम्हाला इथे अस्पृश्यत जीणं जगायचं कशाला? एकदम अमेरिकेत जातो जिथं काय अस्पृश्यत वगैरे काही नाही. तर त्यांच्या दृष्टीनं स्वर्गाचं दार होतं अहमदनगर कॉलेज. आणि मग मारवाड्यांना आणि मराठ्यांना जावं आपल्या जातीचं कॉलेज पाहिजे, मराठा एज्युकेशन सुद्धा. मग सारडा म्हणले मारवाड्यांचं एक कॉलेज पाहिजे म्हणून त्यांचं निघालं. पण अहमदनगर कॉलेज 47 साली निघालं तेव्हा कोणाच्या डोक्यात, नगर जिल्ह्याच्या एकाच्याही डोक्यात नाही. हे तर सत्यच आहे ना. तर आपल्याकडे खूप मिक्स आहे. आणि ख्रिश्चन किती आहेत तरी हिवाळ्याने का काढलं तर नगर जिल्ह्यात झालं. आता आपले जामखेडचे डॉक्टर, आपले माझे दोस्त आरवळे, ते मला इथे चळवळीच्या माझ्या सभा व्हायच्या, म्हणजे सगळं टेन्शन. आता कोरेगावला गेल्यावर मी सभा घेतली की लक्षाचा खून पाटलांनी केला. कोरेगावच्या मुलांना माहिती आहे, दगड घालून पाटलांनी स्वतः आमच्या काळात. आणि त्याची शेरणी वाटली सगळ्या तालुक्यात, पाटील सुटले म्हणून. म्हणजे यशवंतराव चव्हाणांना आबासाहेब निंबाळकरनी प्रेशर आणून DSP तयार नव्हता तर DSP बदलून सुटले. आणि आम्हाला शेरणी खाऊ लागले की बा ह्या पाटल्याची शेरणी खा, पाटील सुटले, खून करून सुटले दिवसा ढवळ्या. ही आपली पाटलांची कथा आहे. हे मी अशी सभा मी घेणार. आणि मी बाहेर पडलो अंधारामध्ये. डॉक्टर आरोळे ते म्हणले तुझं काम माझं काम वेगळं आहे, पण तुझा रस्ता वेगळा आहे, माझा रस्ता वेगळा. म्हणजे तुझा कमी दर्जाचा नाही, तुझा उच्च दर्जाचा आहे, मी भिडू शकत नाही. हे लगेच मला ख्रिश्चन म्हणून हाकलते. पण मला ते खरे साने गुरुजींचे होते बरं का. साने गुरुजींना मानणारे, साने गुरुजींच्या नावाने चालणाऱ्या राहुरीच्या बोर्डिंगमध्ये ते शिकले. अस्पृश्य समाजचा मुलगा म्हणून ते समाजवादी विचारत. पण त्यांचं म्हणणं होतं इथल्या गरीब माणसाला स्ट्रॉंग करायचं. आणि तुझी संघर्षाची मेथड आहे ती मला आवडते, पण ती मला पेलवत नाही, म्हणून अंधारात भेटायचं. हे आपल्या तालुक्याचा इतिहास आहे. जनसंघाने प्रयत्न केला त्यावेळेला हे ख्रिश्चन धर्म, पण ते करत नाहीत, खोटं होतं ते. हे फक्त आरोग्यसेवाचं त्यांनी मॅक्सेसे पारितोषिक मिळालं. पण त्यावेळेला जनसंघ म्हणजे कोण होता माहिती आहे का? कर्जतमधले कासार मंडळी आणि सोनार मंडळी एवढंच मर्यादित. का तर राजाभाऊ झडकर 15 दिवस नाही त्याचे थोडले राजाभाऊ हा डॉक्टर. तर राजाभाऊ नगरला प्रॅक्टिस चालणार नाही म्हणून कर्जतला यायचे. आणि कर्जतचं कोड 15 दिवस जामखेडला जायचं म्हणून जामखेडला जायचे 15 दिवस. तर त्यांच्या मार्फत हा हिंदुत्वाचा विचार इथे आला. ते कोण झाले? कोणी झाले नाही, फक्त कर्जतमधले त्यांच्या जातीचे त्वष्टा कासार झाले.
तो मांडवाला होता ना एक. कानडे. हां हां कानडे होय. आणि नंतर थोडे सोनार झाले कुलथे वगैरे आणि तो पोपट इतकंच होता. आता बाकीच्यांना काय वेळ लावलं त्यांनी. आणि तुम्हाला सांगतो ते उभे होते आबासाहेब निंबाळकरांच्या विरुद्ध 500 मतं पडली फक्त तालुक्यात. आणि त्यांना निवडून येण्याचा इंटरेस्ट नव्हता, आपली वकिली वाढावी इतकंच इंटरेस्ट होता. पण त्याला ते जिद्दीनं काम करतात. हेच राजा ओझरकर जनता पार्टीचा राजा तुमचा वाटा आमचा वाटा भांडून स्वातंत्र्य सैनिकांचे समितीचे प्रमुख झाले. म्हणजे त्यांच्या सर्टिफिकेट हे स्वातंत्र्य सैनिक आहेत म्हणून पेन्शन मिळायची. आता जे माणसं गांधी खुनाच्या ऑर्गनायझेशनमध्ये होतात ते स्वातंत्र्य सैनिक समितीचे प्रमुख. पण मग संसदीय राजकारणामध्ये सत्ता वाटप असताना मग आम्हाला काहीच नाही का, मग काय बा तुम्हाला स्वातंत्र्य समिती दिली. म्हणजे तुरुंगाचे सर्टिफिकेट रेकॉर्ड खराब झालं म्हणून अशी दिली होती बाळासाहेब भारदे पागे यांना की तुम्ही सर्टिफिकेट दिलं की मी माहिती काढली हा त्यावेळेला स्वातंत्र्य चळवळीत होता तर पेन्शन देऊ. कारण शेवटी बरेच स्वातंत्र्य सैनिक मेले होते, पैसे होतेच शिल्लक, देऊ आता नवीन लोकांनी. असं होतं ते धोरण, जरा उदार धोरण होतं. पण राजाभाऊ झरकरच्या सर्टिफिकेटवर मी स्वातंत्र्य सैनिक ठरणार याच्या इतका विनोद नव्हता. पण धर्मकारणाने हे तुम्हाला सांगितलं केव्हा बिघडलं माहिती आहे का, बाबरी मस्जिद पडल्यानं 92 साली. त्याच्यानंतर गाडी रुळावरनं घसरली, तोपर्यंत ठीक चाललं. त्यांनी खूप त्याला मोठा डाव केला. भारत देशामध्ये भारत स्वतंत्र झाल्यानंतर जो हिंदू धर्मातील लोकांचा शैक्षणिक आर्थिक सामाजिक दर्जा वाढायला पाहिजे होता तो इतर धर्म इतका किंवा इतर भारतामध्ये हिंदू धर्माचा वाढलेला आहे. इस्लामापासून पण कोणाचं पडलं जर वाढला असता असं भारतामध्ये जर असं वाढलं असतं तर दरवेळेस हिंदू ह्या शब्दाचा वापर कुठल्याही धर्माला एक राजास्त्र असतो. एक सांगू का तुला, कुठल्याही धर्माला एक राजास्त्र असतो. हिंदू धर्माला भाजप सरकार आलं की राजास्त्र असतो. कोणाला भाजपचं सरकार जर आलं तर हिंदू धर्माला राजास्त्र असतो असं जाणवतं. पण भाजपच्या सरकारमध्ये हिंदू धर्माची कुठल्याही आर्थिक शैक्षणिक प्रगती झालेली नाही. काय झालं नाही झाली नाही. भाजप सरकारमध्ये हिंदू समाजाला धर्माश्रम मिळतो परंतु हिंदू धर्माला शैक्षणिक राजकीय सामाजिक दर्जा कुठे वाढत नाही. शैक्षणिक वाढत नाही, आर्थिक वाढत नाही. नाही तू आता मग असं आहे त्या हिंदू धर्माच्या प्रचाराला बळी पडलेला मेंदू दिसतो. अरे अयोध्येला किती खर्च केला, राम मंदिर बांधणं हा काय सरकारचा उद्योग नाही. राम भक्तांनी बांधावं पण आपल्या पब्लिकच्या पैशातून ते केलंय ना. असे तुला कित्येक उदाहरण. कर्जतमध्ये 30 लाख रुपये गोळा झाले राम मंदिरासाठी. हां जनतेतून गोळा झाले. कुठल्या शासनाचं ऐकत नाही. मग ठीक आहे ना, ते पाठवा ना, आमचं काय म्हणणं नाही. परंतु हिंदू धर्माचं शैक्षणिक आणि आर्थिक दर्जा कुठंच वाढलेला नाही ना. त्याचं म्हणणं असं आहे की सत्ता भाजपची आल्यानंतर की धार्मिक व्यवस्था प्रबळ करते पण विकास काय समाजाचा होताना दिसत नाही. ते बरोबर आहे ना, बरोबर आहे. पण राजकारणाचं धार्मिक व्यवस्था बळकट करणं हे कामच नाही. म्हणजे शिक्षकांना सलूनमध्ये काम करणं तसं राजकारणातल्या लोकांनी धर्माबद्दल बोलणं. सलूनमध्ये काम करणं हे शिक्षकाचं काम नाही ना, हजामती करणं. लोकांना तुम्हाला काय करायचं आहे, लोकांना स्वर्गात जायचं आहे का नरकात जायचं आहे का मोक्ष मिळवायचा आहे, तुम्ही कशाला बोलता. तुम्ही तुमच्या मंदिरात मठात करा ना. पण सर्व भारतीय एक एक दर्जा हेच मनाला लागले. कारण सर्व जाती एक ब्राह्मण वरचा खालचा त्याच्या खालचा ही उतरण नष्ट झाली म्हणून संविधान नको आहे. म्हणून हिंदू धर्म आणायचं म्हणजे परत तुम्हाला उतरण आणायची का, असा प्रश्न. धर्माच्या विरोधात बोललं की देशद्रोही म्हणून घोषित करायचं. पण सरकार जी राज्यकर्ती जमात असते त्या राज्यकर्ती जमातीचा कोणताही धर्म नसतो. परंतु भाजप सरकार आल्यापासून धर्मनिरपेक्षता कुठं दिसत नाही. ते खरं त्यांनी नेस्तनाबुद्धी. भाजप आल्यापासून धर्मद्वेषाचं राजकारण आहे.
म्हणजे हिंदूला काही देता येत नाही, बेकारी घालवता येत नाही, इकॉनॉमी बोंबलली, मग त्याला हिंदू धर्म दिला तुला असं मी हो दिला की नाही हिंदू धर्म, आता चुप राहा असं सांग. आणि मुस्लिमांना तर सतत भीतीतच जगावं लागते. मुस्लिमांमध्ये सकाळी बाहेर गेलेला मनुष्य सांगून जातो की संध्याकाळी मी परत येईल याची खात्री बाळगू. मी काय चांगली गोष्ट आहे का? हां अजय आमचा महत्त्वाचा कार्यकर्ता. हां डॉक्टर काय होतं ना, आपल्याला मुलं कार्यकर्ते नवीन काय जोडले, जुने पण काय आहेत, तर नवीन कार्यकर्त्यामध्ये कन्फ्युजन राहतं की युवक क्रांती दलामधून म्हणजे यात सहभागी झाल्यानंतर युक्रांत काय हा पक्ष नाही राजकीय, आणि मग पक्ष नसल्यामुळे ते काय करतात की युक्रांतमध्ये पण राहतात आणि मग राष्ट्रवादी भाजप वगैरे इकडे पण जोडले जातात. त्यांना अशी आशा असते की तिकडं निवडणूक लढवता येईल आणि इकडे पण राहता येईल असं. तर तेवढे क्लॅरिटी द्या तुमच्या. ते साधं उत्तर आहे, आशा सुटत नाही देव भेटत नाही असा मनुष्य सगळ्या देवांना. आणि जो कोपण्याची शक्यता आहे त्यालाही नमस्कार करतो, कोपू नको बाबा म्हणून तो सगळ्यांना नमस्कार करतो. तो टिपिकल भारतीय माणूस आहे, म्हणून त्याच्यावर रागवू नये. पण तुम्हाला युक्रेन एवढं अट्रॅक्टिव्ह का करता येत नाही हा माझा तुम्हाला युक्रेन म्हणून प्रश्न असेल की त्याला अट्रॅक्शनच राहणार नाही. कारण पक्षांमध्ये काहीच राहणार नाही. आज मी पाहतोय म्हणजे केवळ आपली संघटना म्हणून म्हणत नाही, युक्रेनमध्ये जो विचार विनिमय होतो, जे प्रश्नोत्तर होता ते आत्ता कुठल्याही पक्षात होत नाही. शरद पवारला कोण राष्ट्रवादीचं विचारू शकतो, भाजपमध्ये कोण विचारू शकतो, कुठंच नाही. विचार विनिमय चालू नाही. इलेक्शन यंत्रणा आहेत, इलेक्शनच्या वेळेला बघू. इलेक्शनशिवाय तो पक्ष वाटतच नाही. आपण प्रवाहाच्या विरुद्ध पोहतोय, पण आपण निदान तुरटीसारखे आहोत. आज तुरटी काय करते, गढूळ पाणी असतं, खेड्यात काही फिल्टरचा प्लॅन नाही बसवत आहे, 75,000 5 लाख वगैरे असा, मग ते आपले तुरटी फिरवतात. गदाळ खाली बसतं आणि निताळ वर येतं. ते काम आपलं आहे. आत्ता पुढच्या काही काळाने आपले लोक निवडून येतील, ते 160 आमदार युक्रेनच्या विचाराचे निवडून आले, तर त्या दिवशी आपण जे वटहुकूम काढू, आपली असेंब्ली 160वर चालते, 145 डोक्यात आणू नका. ते अस्थिर असतं, त्या मुख्यमंत्र्याला वाटते मी पडतो काय 160. मी त्या असेंब्लीत राहून आलो. 160 समविचारी लोक जिथे तिथे असेंब्लीत. म्हणून मला विचारतात क्रांतीची सुरुवात तर महाराष्ट्रापुरती 160 आमदार झाल्यावर समविचार म्हणजे भक्कम आहेत 160, तर ते करता येतं. आणि माझं काय म्हणणं अजय, तुझ्या प्रश्नाचं उत्तर असं आहे, जाऊ दे ना. त्यामुळे ते तुलना करतील ना, तिकडे किती टपल्या खातात आणि इकडे किती जिव्हाळा मिळतो, तिथं कोणी विचारत नाही. आज मला सांगा, तुम्हाला राम शिंदेकडे जायचं तर कसं जाणार, तुम्हीच सांगा मला. आणि रोहित पवारकडे जायचं तर कसं जाणार, दोनच पक्ष येतात ना. रोहित पवारकडे जायचं तर बारामतीचे एजंटलाच बोलावं लागतं, शंकराला भेटतच येत नाही, नंदीचं त्याला हात लावावा लागतो मागून शिफ्ट. इथं नंदी जास्त आहे तर शंकरच नाही आहे, काय करणार. आणि राम शिंदे पुण्यामध्ये तिथला बंगला बांधलेला आहे, तिथं असतो औंधला, इथं कुठे येतो. आणि तुम्ही काय विचारणार, काय बोलणार. ते बिचारा रामवर अत्याचार होईल ना वैचारिक बोलत. तो म्हणत मी धनगर एवढंच मला माहिती, इच्छार असले भानगडच नाही आपल्याकडे. ते दुसऱ्या धनगराला आवडेल, पण इतरांना कसं आवडेल. आणि धनगराची इमेज जाते. त्यामुळे धनगर काय इतका गायगुजरा माणूस आहे का. हे करतात पुढारी. मला चोंडीला जानकरनी बोलवलं होतं एकदा पाहुणा म्हणून, तो होता का अशोक. हां, तर दिघीपासून तिथे सगळीकडे पिवळे रस्ते, जय मल्हार जय मल्हार जय मल्हार, सगळीकडे हळद टाकलेली. आणि तिथं माझ्या आधी वक्ते मी चीफ गेस्ट, वर स्टेजवर गणपतराव देशमुख आमके तमके, पण मी शेवटी बोलायचं. आता ते चिल्लर वक्ते काय म्हणायचे, आमच्या धामण्यामध्ये लाल रगात नाही पिवळं रगात आहे, आम्ही आईल्या व्हायचे. तर मग माझी पाळी आला. मी म्हणलं
मी नॉर्मली भाषणाला नाही म्हणत नाही, कारण आमच्या नगर जिल्ह्यामध्ये एक म्हण आहे की बाई माणसानं कोकवाच्या बोटाला, गड्या माणसानं चहाच्या घोटाला आणि पुढारी माणसानं भाषणाला कवा नाही म्हणू नाही. म्हणून म्हटलं मी येतो, पण आज माझी हिंमत गाळाली, मी आज काय भाषण करत नाही. ते म्हटलं का काय झालं, एकदम गोंधळ झाला. मी म्हटलं मी डॉक्टर नसतो तर मी तुमचं ऐकलं असतं. जगामध्ये एकाही माणसाच्या अंगात पिवळं रगात नसतं, पिवळा पू असतो. तर तुमच्या डोक्यात जोपर्यंत पिवळं रगात असतं तोपर्यंत, कारण तुम्ही टाळ्या मारल्यात आणि त्यामुळे मी बोलू शकत नाही. मग खालून आला हळू, नाही नाही रगात लालच असतं. लोकांना शहाणं बनवता येत नाही असं नाही, त्यांना मूर्ख किती ते लॉजिकने दाखवावं. मूर्ख म्हणलेलं आवडत नाही, पण इनडायरेक्टली दाखवावं. म्हणजे वेगवेगळे नामखेडला घेऊ आपण, कर्जतला घेऊ सतत, पण त्याचबरोबर आपल्या ऍक्टिव्हिटी आणि दिसायला पाहिजे. जे आता आलेले प्रश्न विचारले तर त्याला उत्तर म्हणून डॉक्टरने सांगितले लोकांमध्ये किती पोहोचला आहे, लोकांना किती आपलं वाटतंय, असं जर आपण एवढ्या संख्येने जर तेवढ्या वेगाने काम केलं तर मला नाही वाटत की फार काय अवघड आहे. तर लोक आपल्याला तसं अटॅच होतील. आणि आता जी सकाळपासून मुलं प्रश्न विचारत आहेत, वेगवेगळी लोक हे करतायत, जाम खेळून आलेला ग्रुप आहे बराचसा, तर त्यांना हे प्रश्न बऱ्याच दिवसापासून होत आहेत, पडतायत. तर असं आपण वेगवेगळ्या ठिकाणी कार्यक्रम घेऊ आणि त्या कार्यक्रमासोबत एक कृती कार्यक्रम असं पण आपण करू. आणि प्रत्येक विभागावाईज म्हणजे कृती काम वेगवेगळं असेल. आपल्यात असं आहे की सेंटरवरून आदेश येतो आणि आपण तो फॉलो करतो असं नाही की तिथं काय प्रश्न आहेत, लोकांना काय टोचतंय, लोकांना काय दुखतंय, तिथं त्यांचं दुखणं, ते आपण तिथं जाऊ. आता त्याच दृष्टीने आपण तिथं ऑर्गनाईज करू कार्यक्रम, कृती कार्यक्रम, आणि त्यानुसार आपण करू. दुसरं मला सांगायचं माझे गुरु जयप्रकाश नारायण आणि युक्राचे आद्य गुरु म्हणजे आद्य शंकराचार्य ते जयप्रकाश. त्यांनी मला गुरुमंत्र देताना सांगितलं होतं तुमच्यापुढे ठेवतो. मी वाचायचो खूप, आणि लेनिन काय म्हणला, मार्क्स काय म्हणला, सगळं माहिती, ग्रामची काय म्हणला, इटालियन, तर ते माहीत होतं त्यांना. तर ते म्हणाले तू फुल टायमर हो, पण एक लक्षात ठेव, डोक्यातलं लोकांवर लादू नको. म्हणलं म्हणजे काय करायचं? ते म्हणे लोकात संचार कर, भेटत जा, बोलत जा, मग ते त्यांचे प्रश्न सांगतील. असं आपल्याकडे भारतामध्ये वेदना नाही असा माणूस भेटणार नाही. मला काय पाणी मिळत नाही, मला रस्ता नाही, काही सांगेल. तर मग ऐकून घ्यायचं आणि आपल्या मनात लसावी मिसावी काढायचा, जास्तीत जास्त लोकांचा कोणता प्रश्न आहे, आणि मग प्रश्न विचारायचा की याच्यावर आंदोलन केलं तर जेलमध्ये जावं लागेल. मी तुमच्या संघ असेल, पण तुम्ही यायला तयार आहेत का? तेवढाच एक प्रश्न खरा असतो. नाहीतर लोकही तुम्ही बोलताय किंवा ऐकताय म्हणून काही ऐकवत राहतात. ज्याच्यामध्ये माणूस स्वतःच्या प्रश्नाकरता लढा तोच खरा प्रश्न, आणि त्याच्यावर तुम्ही आंदोलन करा, आपल्या डोक्यातल्या प्रश्न करू नका. चालतंय. डॉक्टर सतत आपल्याला फोनवर उपलब्ध असतात. मग अशी जसं डॉक्टरांनी सांगितलं की तुम्ही ऑफिसमध्ये तिथं काय अडचण आली तर डॉक्टरांना तुम्ही डायरेक्ट फोन करू शकता. इतर पुढाऱ्यांना, इतर पक्षाच्या माझ्या नगरसेवकाला किंवा तिथल्या ग्राम सेवकाला किंवा सरपंचाला आपण फोन करत नाही, किंवा घेतच नाही आपला, असं एक काम होईल. तर अडचण आली तर डॉक्टर आपल्याला उपलब्ध आहे आणि डॉक्टर कुणालाही बोलू शकतात, उद्धव ठाकरेंपासून कुणालाही. त्यामुळं आपण तेवढ्या जर वेगाने काम केलं तर वरनं आपल्याला जी भीती वाटते की आपल्यावर काय खोटे नाटे गुन्हे दाखल होतील का किंवा काय, तर तेवढ्या कृतीचा माणूस आपल्यासोबत आहे. त्यामुळे तशी काही घाबरायची कारण नाही. आणि तुम्हाला दुसरा एक अनुभव सांगतो. आम्हाला गेल्या वर्षी दुधाच्या प्रश्नासंदर्भात आणि कर्जमुक्ती संदर्भात आणि कर्जतमध्ये आंदोलन केलं, अटक केली होती. आणि सुरुवातीला निघाला त्यांनी धरून ठेवलं कर्जतच्या पोलिसांनी. नंतर ते मित्र झाले, ही गांधीवादाची परत दुसरी फेरी सत्याग्रहाची. आणि नंतर ते म्हणले बाहेर तुम्ही सांगू नका, तुम्हाला आम्ही शिबी आमटी वगैरे. म्हणजे ही आणि जगताप सर वगैरे ते बाहेर आले, म्हणजे बाहेरची एक टीम होती तयार, ती तिथून लोकांपर्यंत पोहोचवायची. त्यानंतर महिना 2 महिने लोक बोलवायचे सत्काराला उभं, तर ती काही लगेच करतो मुक्ती झाली नाही. पण लोकांना वाटतं की हे आमच्यासाठी लढलेलं होतं. तर म्हणून मला असं वाटतं की लोकांच्या मनात आहेच हा मुद्दा, फक्त त्यांच्यासाठी प्रामाणिकपणे कोण करत नाही.
जर आपल्याला दुसरं बघितलं तर मोठा स्पेस आहे इथं, व्यवस्थित प्लॅनिंग केलं तर आपल्याला एक संधी विचारायची नाही. दुसरे मी तुम्हाला सजेशन करेन की डॉक्टरांची अनेक पुस्तके, त्यापैकी नवीन आलेले व्यक्तिरंग म्हणून आणि दुसरे एक पुस्तक आहे जुनं त्यांचं की येरवडा विद्यापीठातील दिवस, ते आपण जितक्या वेळेस वाचू ना तितक्या वेळेस नवीन अँगल करतो, नवीन पद्धतीने ते समजतं. म्हणून प्रत्येकाने ते नक्की वाचावं असं एक मी सगळ्यांना सांगेन. आणि दुसरी एक सूचना आहे की आता आपल्याला ज्यांना युक्रांशी जोडून घ्यायचे त्यांनी नाव नोंदणी केली नसेल नाव नोंदवा, कमलाकरकडे द्या, तपसरकडे द्या, माझ्याकडे द्या आणि आपण सोबत आणि काय काम करता येईल, कसं पुढे जाता येईल ते एक बघू. दुसरं मला सांगायचं की आता बरेचसे पोलीस मित्रांचं जे आता चाललंय ना तर ते अनुभव अधिकाऱ्यांशी आपल्याला डायरेक्ट बाहेरून कळत नाही सांगून, तर आपण वेगवेगळे प्रश्न घेऊन जाऊ आणि हा बिल्ला लावून गेलो तर तुम्ही बघा 2 जणांनी निवेदन घेऊन जा आणि बिल्ला लावून 4-5 जण जा किंवा एकटा जा, तर आपोआप कामं होतात. जामखेडची बरीचशी मुले तर त्यांनी तिथं तहसीलदार आणि त्यांचं मित्र झाले तिथे तहसीलदार, त्यांनी येऊन सांगितलं की तुम्ही आम्हाला फोनवर सुद्धा सांगा, म्हणजे इतकं त्या बिल्ल्याचा इम्पॅक्ट असतो. म्हणून हा बिल्ला लावू आणि ती बिल्ला काय समजून घेऊन जर केलं तर मोठी ताकद त्याच्या मागं उभा राहते. दुसरं मला सांगायचे शेवटचा मुद्दा की आपली सगळी कामं ही लोक वर्गणीतून चालतात. आजच्या कार्यक्रमाला जर समजा 15,000 खर्च असेल तर पुढे आपल्याला 20,000 द्यायला तयार आहे, पण आपल्याला कुणाच्या वळचणीला बसायचं नाही. आपल्याला लोक वर्गणीतनं, कारण प्रत्येकाला असं वाटायला पाहिजे की हा लोकांचा कार्यक्रम आहे, तर आपण सगळं लोक वर्गणीतनं करतो. हा ज्यांना सहज शक्य आहे त्यांनी डोनेशन बॉक्स आहे तिथं द्या किंवा कमलाकडे, त्याच्याकडे तुम्हाला जेवढी शक्य असेल सहज तर नक्की तुम्ही त्याला सहकार्य करा. आणि मी शेवट कर्जत तालुक्याचे अध्यक्ष युवक क्रांती दलाचे किरण जगताप यांना आभार मानायची संधी दिली. गेल्या 4 महिन्यापूर्वी कर्जत येथे युवक क्रांती दलाचं युनिट सुरू केलं. खरं तर अनेक वर्षांपासून ज्यावेळेस डॉक्टरांचा सहवास लाभला आणि संस्थेमध्ये मी जॉईन झालो तेव्हापासून विचाराचा या ठिकाणी एक प्रकारचा विचार मिळाला, प्रेरणा मिळाली. मात्र युक्रांमध्ये काम करण्याविषयी आपणशी बोलणं झालं आणि अनेकदा डॉक्टरांबरोबर काम करण्याची इच्छा असावी, परंतु माझा स्वभावच मुळात असं वाटायचं मला की डॉक्टरांबरोबर आपण बोलायचं कसं, संवाद कसा, किंवा आपण काय चुकलो तर आपण संस्थेत काम करतो वगैरे अशी एक अनावत चुकून भीती होती. आणि काही वर्षानंतर म्हणजे 2-3 वर्षापूर्वी अंतर खूपच कमी झालं आमच्यामधलं. मी सहज फोन केला तरी कर्मचाऱ्यासारखी वागणूक मिळत नाही. त्यावेळेस असं वाटलं की आता आपण युक्रांमध्ये डॉक्टरांसोबत आपण काम करू शकतो, असा कॉन्फिडन्स आला आणि सहज आपल्याशी बोललो की मलाही काम करायचे. आणि इथं या ठिकाणी कर्जतमध्ये अनेक युवक होते, संपर्कातले लोक होते, पत्रकार, तेव्हा अनेक लोकांचा संपर्क होता आणि त्या माध्यमातून युनिटचं 4 महिन्यापूर्वी सुरुवात केली. चांगल्या प्रकारचा प्रतिसाद मिळाला. त्यानंतर संवादातून नंतर जामखेडमध्ये पण चांगल्या प्रकारचे युनिट तयार झालं आणि तेव्हापासून आमची एक इच्छा होती की डॉक्टरांचा कर्जत येथे अशा प्रकारचा युक्रांचा म्हणून कार्यक्रम झाला नव्हता, अशा प्रकारचा कार्यक्रम व्हावा आणि सर्व कार्यकर्त्यांना आणि मार्गदर्शन व्हावं अशी एक अपेक्षा होती. त्यानुसार आज या कार्यक्रमाचं आयोजन केलं आणि डॉक्टर साहेबांनी वेळ दिला त्याबद्दल कर्जत युनिटच्या वतीनं आभार मानतो. त्याचबरोबर अजय नेमाने आणि जामखेडची सर्व टीम, त्याचबरोबर विनोद सोनवणे राशीन युनिटचे प्रमुख आणि सर्व युक्रांदीय, त्याचबरोबर इतर सर्वांनी या ठिकाणी कार्यक्रमाला येऊन शोभा वाढवली. त्याचबरोबर दादा पाटील महाविद्यालयाच्या वतीनं या ठिकाणी हा हॉल उपलब्ध करून दिला. त्याचबरोबर या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचं सहकार्य केलं, त्याबद्दल सर्वांचे आभार मानतो. त्याचबरोबर डॉक्टरांचे अनेक वर्षांपूर्वीचे कार्यकर्ते, सेवानिवृत्त शिक्षणाधिकारी अंकुजी जंजरे साहेब हे या ठिकाणी पूर्ण वेळ उपस्थित राहिले. त्याचबरोबर खरं तर अशोक पावणे इथं या ठिकाणी सध्याच्या परिस्थितीमध्ये पवारांच्या विरोधात कोणी बोलत नाही अशी परिस्थिती, आणि इथं बोलणारा एक माणूस स्वतःहून माझ्याकडे आला, म्हणजे आपल्या संस्थेमध्ये आला आणि मला एक व्हिडिओ करायचं त्यांनी सांगितलं आणि मला सडेतोड सध्याच्या परिस्थितीवर नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मला बोलायचं असं म्हणले. त्यानंतर त्यांनी एक व्हिडिओ दिला माझ्यासाठी आणि त्यातून खूप बऱ्यापैकी चर्चा झाली आणि त्यांनी मुळातच डॉक्टरांच्या प्रेरणेतून
या ठिकाणी त्यांनी या प्रकारचं खूप मोठं बोलण्याचं धाडस त्यांनी केलं आणि सर्व एकंदरीत राजकीय परिस्थिती त्यांनी जे भाष्य केलं त्यावरती बऱ्यापैकी परिणाम या ठिकाणी खळबळ राजकीय पटलावरती झाली. त्याबद्दल असे अशोक पाहुणे पूर्ण वेळ या ठिकाणी उपस्थित राहिले त्याबद्दल सर्वांचा आभार मानतो आणि आजचा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो. एकच कन्सेप्ट तुम्हाला सांगतो, हे आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये 2500 वर्षापासून आहे. ती सिद्धार्थ गौतम बुद्ध किंवा ज्यांना भगवान गौतम बुद्ध म्हणतात त्यांनी सांगितलेली आहे. आता हे महापुरुष फार विचार करून सांगतात, आपल्याला आयतं रेडीमेड मिळतं. त्यांनी असं सांगितलं की सामाजिक काम करणाऱ्या कार्यकर्त्याला दान ही कल्पना कळली पाहिजे. हिंदू धर्मात, इस्लाममध्ये दानाला फार किंमत आहे. इस्लाममध्ये आता रमजानचा महिना चालला आहे, तर ह्या काळामध्ये आपल्या वह्या हे करून नफा किती काढायचा असतो आणि 2.5% नफा आपल्यापेक्षा गरीब असलेल्या लोकांना वाटायचा असतो. तो वाटला नाही तर तो इमानवाला मुस्लिमच नाही, म्हणजे तो खोटा मुस्लिम, बेगडी मुस्लिम असं मानतात. तसं हिंदू धर्मातसुद्धा दानाची कल्पना आहे. तर बौद्धांनी, गौतम बुद्धांनी दानाची कल्पना काय सांगितली सांगतो. तुम्ही बौद्ध लग्नाला कुठे हजर असला तर त्यात एक मंत्र असतो, आदिन्य दान वेरमणी. पहा, तुम्ही ऐकायला येतो, त्यांनाही माहीत नसतो पण आपल्याला माहीत असला पाहिजे कारण तो वारंवार येतो. आदिन्य दान वेरमणी म्हणजे आदिन्य दान घेऊ नये, त्याने कार्याचा नाश होतो. ज्या कामाकरता तुम्ही घेतलं आणि एकूणच त्यात नाश आहे. पण ते सोडून बाकीचं दान घेतलं पाहिजे. कारण सामाजिक काम दानाशिवाय चालतं असं कोणी म्हणलं तो थाप तरी मारतो किंवा तो लबाड माणूस आहे. मी कोणाचा चहा पित नाही असं म्हणणारे काही लोक ऐकले तर आम्ही त्यांना सांगायचो, मी चहाच्या वेळेला बाहेर असतो तर चहा पितो, तेवढा करता घरी जात नाही, जेवायच्या वेळेला जेवतो. तर ते खोटंच असतं, आम्ही कुणाचा चहा पित नाही वगैरे. तर दानामध्ये असं आहे, आदिन्य दान घेऊ नये, बाकी दान घ्यावं. आता आदिन्य दान म्हणजे काय, ज्या दानाने देणाऱ्याला त्रास होतो ते आदिन्य दान. म्हणजे तुझी याची एकाची कुवत आहे 100 रुपये देण्याची आणि त्याला तुम्ही 500 रुपये मागता. तो देईल एखाद्या तुमच्या आग्रहाखातर, पण नंतर त्याला त्रास होईल. तर त्याला जितका त्रास होईल तितका तुमच्या कार्याचा नाश होईल. म्हणजे ज्या कार्याकरता पैसे घेतले ते होणारच नाही. तर म्हणून ते आदिन्य दान वेळ. दुसरी गोष्ट, ज्याला आपले विचार पटत नाही त्याच्याकडनं घ्यायचं नाही. म्हणजे अनेक लोकांना अशी सवय आहे की बाजारातून पैसे गोळा करायचे. असं मी पाहिले, दे रे वर्गणी 1000 रुपये, आमचे साहेब येणार आहेत, पार्टी वगैरे करायची. अहो पण मला नाही द्यायचे ना, त्याचे डबे फेकरे बाहेर, देतो देतो देतो. असे केलेल्याने सुद्धा तुमचं नुकसान होतं. कारण तो मनुष्य 1000 रुपये दिले तर 1000 वेळा तरी किमान लोकांना सांगतो की बेकार पोर आहेत, पण आता काय करणार, दादागिरी त्यांची, म्हणून द्यावं लागतं. असं दलित पॅन्थरबाबत झालं आहे, प्रत्यक्षात अनुभव आहे मला. तर म्हणून ज्याला आपले विचार मान्य नाही त्याला मागायचं नाही, आणि ज्याला तकलीफ होईल त्याला द्यायचं नाही, मागायचं नाही. म्हणून मी नेहमी कोणाला म्हणतो, मला गरज आहे पण याच्यावरनं तू देऊ नको, ती सामाजिक गरज आहे, वैयक्तिक नाही. तुला यथाशक्ती यथामती पटत असेल तेवढे दे, आणि परत विचार, तुला काही तकलीफ नाही ना हे विचारून घ्यायचं. म्हणजे मग तुम्हाला दरवेळेला पैसे मिळू शकतात, इतके जर तुम्ही सौजन्यतेने मागितले. दुसरं असं आहे की दानामध्ये श्रेष्ठ दान कोणतं, तर दानामध्ये श्रेष्ठ दान आहे समयदान. आज तुम्ही सगळे इथं आलात, थांबलात, हे झालं तुम्ही सामाजिक कार्याला दिलेलं समयदान. आता आपला आप्पा याने आयुष्य दिलं म्हणजे समयदान दिलं. तर समयदानाला युवकरामध्ये आम्ही श्रेष्ठ मानतो सर्वात. म्हणून पूर्णवेळ कार्यकर्त्याचा वेळ वेस्ट नाही झाला पाहिजे, त्याला त्याच्यामध्ये नर्वसनेस नाही आला पाहिजे याची काळजी घेतो. आणि नंतर येतं अर्थदान. आधी समयदान आणि नंतर अर्थदान. आणि अर्थदान कुवतीप्रमाणे द्यायचं असतं. समयदान दिलं की तुम्ही पूर्ण त्यांचे होता.
म्हणजे युक्रांना दिलं तो पूर्ण युक्रांचं होतं. ते हे 2 दान श्रेष्ठ आहेत, पण समयदान हे सर्वात श्रेष्ठ दान आहे, हे लक्षात घ्या. एवढंच सांगायचं.